ते देव वसायचे ते त्याचे घडावे संगती ऐसे आवडते म्हणून देवा पूर्वावी वासना सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. मागणी पर प्रकरणातला अभंग आहे. तुकोबाराय या अभंगातून मागणी करतात आणि तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषाचं जे मागणं चालतं ते एकतर देवाकडे चालतं नाही तर साधू पुरुषाकडे चालतं. देव आणि संतांना सोडून तुकाराम महाराज दुसरीकडे मागत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांना जे पाहिजे ते देवाशिवाय किंवा संताशिवाय कोणी देऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा विचार आपल्याला करायचा आहे पण आपल्याकडे नियम असा आहे यद विवाह तद्गीत गाणं. ज्याचं लग्न आहे त्याचं गाणं पहिल्यांदा गायलं पाहिजे. अभंगाचं गाणं पहिल्यांदा गाऊ का पुंडलिक महाराजाचं गाणं पहिल्यांदा गाऊ तुम्ही सांगा मग मी बोलायला सुरुवात करतो. कसं करू सांगा. आता त्याने मुंडावळ्या मला आणल्या पण लग्न कोणाचं मुंडावळ्या कोणाला असं असतं का कुठं. असं नाही बरोबर नाही. मुंडावळ्याला कीर्तन करायला मुंडावळे असतात का लग्नवालेले असतात. अमृत महोत्सव काय लग्न काय एकच आहे माझ्या दृष्टीने. विठ्ठल विठ्ठल. काय ते जुन्या लोकांचं म्हणणं असं आहे की सगळे लोक भेटावेत म्हणे पण बालमित्र भेटू नये म्हणजे. बालमित्र भेटला की फार अवघड असतं बरं का. तसं तुम्ही विनाकारण मला इथं बोलवायचा प्रयत्न केला. देशात मी महाराजांचा लहानपणापासूनचा मित्र असल्यामुळं कदाचित त्या बालमित्राच्या नात्यातून काहीतरी प्रमादाचं सुद्धा बोलणं होऊ शकतं. त्याचं सगळ्यांनी सहन केलं पाहिजे बरं का. कारण कसं आहे बघा मी महाराज उदाहरणानं सांगतो आपल्याला. आमच्या वडिलाचे बालमित्र अजून काही जिवंत आहेत. आमच्या वडिलाचे त्यांच्यासोबत असलेले बालमित्र काही अजून जिवंत आहेत. मला पाहिल्यावर उठून उभं राहतात. मला पाहिल्यानंतर पाया पडतात. मला पाहिल्यानंतर साष्टांग दंडवतही घालतात. पण महाराजाबद्दल बोलताना अजूनही अरे तुरेच बोलतात. एकनाथ एकू अशाच पद्धतीची भाषा त्यांच्याबद्दल म्हणजे माझ्या तीर्थरूपाबद्दल बोलायचं, माझ्या गुरुबद्दल माझ्या वडिलाबद्दल बोलायचं, ते माझ्या समोर बोलायचं, अरे तरे बोलायचं आणि मला दंडवत घालून पाया पडायचं. असा प्रकार कशामुळं. त्याचं एकच कारण आहे ते त्यांचे बालमित्र आहेत म्हणून ते त्यांच्याबद्दल तशा पद्धतीनं बोलू शकतात बरं का. तसं माझं आणि महाराजांचं नातं जर पाहिलं तर अगदी लहानपणापासून म्हणजे तसं त्यांच्या लहानपणापासून नाही बरं का, माझ्या लहानपणापासून म्हणावं लागेल. कारण माझ्यापेक्षा ते जवळजवळ 20 वर्षांनी मोठे आहेत. विठ्ठल म्हणजे इथं अमृत महोत्सव झाल्याच्या नंतर तुम्हाला लगेच दुसऱ्या अमृत महोत्सवाची काळजी करायचं कारणच नाही. अजून त्याला 20 वर्ष आहेत. 20 वर्षानंतर तो अमृत महोत्सव येईल तेव्हा तुम्हाला तयारी करावी लागेल. तोपर्यंत काळजीचं कारण नाही बरं का. हे तुम्हाला लक्षात यावं याच्याकरता वयातलं अंतर सांगून ठेवलं. आमचे आदरणीय गुरुवर्य निवृत्तीबा वक्ते महाराज आमच्या बरोबर पाठाला असायचे. पाठामध्ये एका विषयी आमच्या पाठामध्ये सगळेच्या सगळे माझ्यापेक्षा वयानं मोठेच असलेले असायचे बरं का. आमचे तीर्थस्वरूप भानुदास महाराज असायचे. निवृत्ती बाबा वक्ते आमच्या पाठाला गुरुजींच्याकडे रोज श्रवणकर्ता म्हणून असायचे. जंगले महाराज असायचे. आमचे डॉक्टर छालिकवार असायचे. काही वेळेला आमच्या बरोबर श्रवणकर्ता म्हणून आदरणीय हरिभक्ती परायण वैकुंठवासी रामकृष्ण महाराज येडशीकर असायचे. सगळे लोक असायचे. त्याच्या जंगले महाराज असायचे आणि त्यांच्यापेक्षा सुद्धा लहान मी होतो. मी 14 वर्षाचा असेल. बाकीचे सगळेच्या सगळे 70च्या पुढचे होते आणि त्याच्यामुळं हे सगळे माझे मित्र हे एवढ्या वयाचे पाहिल्याच्या नंतर एका दिवशी निवृत्तीबा वक्ते असं बसल्या सहज म्हणाले, या शेखर महाराजाच्या पत्रिकेत यांचं मित्रस्थानामध्ये शनी बसला का काय बाबा. सगळे म्हातारेच मित्र आहे म्हणे. त्यांना ज्योतिषाचं ज्ञान होतं त्याच्यामुळे त्यांनी त्या पत्रिकेचा विषय काढला. या शेखर महाराजाच्या पत्रिकेमध्ये मित्राच्या स्थानावर शनी बसला काय. शनीची अवस्था म्हाताऱ्याची सांगितली जाते बरं का. प्रत्येक घराच्या बाबतीमध्ये कोणता घर बाल आहे, कोणता तरुण आहे, कोणता वृद्ध आहे असं त्याचं चिंतन शास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. त्यांनी विचार केला आणि एका दिवशी म्हणलं की शेखर महाराजाच्या मित्रस्थानामध्ये म्हातारा असलेला शनिग्रह बसलेला असल्यामुळं याचे सगळे मित्रच म्हातारे आहेत म्हणे. विठ्ठल विठ्ठल. ते
हि नो दिवस आगता, हा अशी अवस्था आहे आमचे. ते दिवस गेले, आनंदाचे दिवस होते, फार मोठा आनंदाचा सोन्याचा काळ पंढरपुरामध्ये त्यावेळेला आम्ही अनुभवलेला आहे. अगदी मी 13-14 वर्षाचा असल्यापासून, 14 वर्षाचा असताना आमचे तीर्थरूप गेले आणि त्याच्यानंतर एखाद्या वर्षानंतर मी 15व्या वर्षी साधारणपणे मी पंढरीला आलो. आणि पंढरीला मी आल्यापासून महाराजांचा माझा संपर्क होता बरं का. महाराजांचा माझा संपर्क आला तो भाऊच्या मुळाला, आदरणीय वैकुंठवासी हरिभाऊ महाराज पाटील यांच्याकडे. त्यांच्याकडे श्रवणाला मी फार उशिरा गेलो. वृत्ती प्रभाकराचं श्रवण करण्याकरता भाऊच्याकडे मी उशिरा गेलो. पण पहिल्यांदा मी गुरुवर्य गोरेशास्त्री महाराजांच्याकडे, गुरुवर्य कंधारकर महाराजांच्याकडे श्रवणाला जेव्हा जात होतो ना, तेव्हापासून भाऊचा सल्ला घेत होतो. कोणाकडे श्रवण करायचं, काय श्रवण करायचं, काय शिकायचं, शिक्षणाचा क्रम काय असावा, कारण काहीच माहिती नव्हतं कशा पद्धतीने श्रवण करावं. पण दुर्दैव असं होतं, कोणी मला क्रमाने शिकवलं नाही. ज्या गुरुजीकडे जो पाठ असेल त्या पाठाला जाऊन बसत होतो. विठ्ठल विठ्ठल. अनंगांची श्रवणाची अशी गंमत आहे. मी ब्रह्मसूत्र भाष्य आधी ऐकलं बरं का. आधी त्याच्या भामती ऐकली, भामतीच्या नंतर ब्रह्मसूत्र भाष्य ऐकलं आणि ब्रह्मसूत्र भाष्याच्या नंतर आम्ही पंचरशीला लागलो. विठ्ठल विठ्ठल. ज्या क्रमानं जायला पाहिजे त्या क्रमानं श्रवण जरी घडलेलं नसलं तरी महापुरुषाची कृपा अशी आहे की त्यांच्या कृपेनं आपल्याला हे सगळं अवगत होत गेलं. परमात्म्याची कृपा झाली, सद्गुरूची कृपा झाली, गुरुनी कृपा केली, दुसरं काही नाही. मी भामतीचा पाठ आमच्या गुरुजींच्याकडे चालू असताना मी गुरुजींना जाऊन भेटलो. मला काहीतरी तुम्ही शिकवाशी विनंती केली. त्याने सुरुवातीला मला नाकारलंच होतं. ते म्हणाले, एकनाथ महाराज माझ्याकडे शिकत होते, एकनाथ महाराजांनी मरावं आणि तुला शिकवायची पाळी माझ्यावर यावी, माझ्या दृष्टीनं फार दुःखाचं आहे म्हणे, मी तुला शिकवणार नाही असं म्हणून रडून त्यांनी मला पाठवून दिलं. पण गुरुवर्य कंधारकर महाराजांनी कृपाशी केली. त्यांना बोलावून घेऊन सांगितलं, या पोराचा बाप मेला, याच्यात याचा अपराध काही सांगा म्हणले. याला तुम्ही शिकवत नाही असं कशामुळे म्हणता, याचा बाप गेला, आता याला शिकवायची जबाबदारी आपली नाही तर कोणी याला शिकवायचं असं म्हणल्यानंतर गुरुजींनी मला शिकवायला प्रारंभ केला. आणि शिकवायला जेव्हा प्रारंभ केला तेव्हा गुरुजीच्याकडे भामती चालू होते. हा इतर विद्यार्थ्यांच्या करता भामतीचा पाठ चालू होता. मला गुरुजी म्हटले, भामतीला येत जा. मला काहीच कळत नव्हतं, वेदांतातलं काहीही कळत नसताना गुरुजींनी मला भामतीला येत जा असं सांगितल्यावर, संस्कृत भाषा येत नाही, वेदांताचा परिचय नाही, अशा अवस्थेमध्ये गुरुजींनी मला भामतीला येऊन बसायला सांगितल्यावर मी विचारलं गुरुजीला, गुरुजी कशाला ये म्हणता, मला काय कळणार आहे, भामती उच्च ग्रंथ आहे एवढं मला माहिती आहे, पण त्या ग्रंथातलं मला काय कळेल सांगा बरं. गुरुजींनी सांगितलं, ही भामती चालली एवढं तरी तुला कळेल गिरी सांग म्हणे. विठ्ठल विठ्ठल. भामती चालू आहे एवढं जरी कळालं तरी पुरे आहे, येऊन बसत जा म्हणे. आणि गुरुकृपा अशी होती की गुरुजींनी जे सांगितलं ते सगळं व्यवस्थित आकलन होत गेलं बरं का. भामतीही आम्ही ऐकले, महाराजही पाठाला होते. आमचे सगळे पाठ जर सांगायचे झाले, आम्ही एकत्रित राहून भामती ऐकले, आम्ही एकत्रित राहून ब्रह्मसूत्र भाष्य संपूर्ण ऐकलं. ब्रह्मसूत्र भाष्याचा व्यवस्थित रीतीनं पुन्हा अभ्यास करता यावा याच्याकरता हिंदी भाषांतरासहित ब्रह्मसूत्राची प्रत महाराजांनीच माझ्याकरताही मागवली, त्यांच्याकरताही मागवली. मग आम्ही त्याच्या आधारानं अभ्यास केला. त्याच्या पुढं सिद्धांत बिंदू आमचा झाला. सर्वदर्शन संग्रह आम्ही गुरुजींच्याकडे पाहिला, विवरण प्रमेय संग्रहाचा काही भाग आम्ही पाहिला, असे सगळे संक्षेप शारीरिक संपूर्ण पाहिलं गुरुजींच्याकडे. असे सगळे ग्रंथ मी महाराजांनी मिळून एकत्रित पाहिलेले असल्यामुळं महाराजांचा माझा घनिष्ठ संबंध आहे असं म्हणायला हरकत नाही बरं का. मित्रत्वाचं नातं आहे. आणि मित्र म्हणल्याच्या नंतर मित्रामध्ये सुद्धा वेगळे वेगळे प्रकार शास्त्रानं सांगितलेले आपल्याला पाहायला सापडतात. शास्त्रात बघा तुम्ही, मित्राचे वाचक कोशामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणपणे 3 शब्द पाहायला सापडतात. एकाला मित्र म्हणतात, एकाला सुहृद म्हणतात आणि एकाला सखा म्हणतात. मित्र कोण, सुहृद कोण आणि सखा कोण, कारण काय शब्द एकाच अर्थाचे जरी असले तरी प्रत्येक शब्दाचं प्रवृत्ती निमित्त भिन्न असतं. काहीतरी एक वेगळा आशय, वेगळी अर्थाची छटा घेऊन तो शब्द जन्माला आलेला असतो. तेव्हा मित्र कोणाला म्हणायचं, सुहृद कोणाला म्हणायचं आणि सखा म्हणजे कोणत्या पद्धतीचा मित्र असतो याच्याबद्दल खुलासा करताना अमरकोशाच्या टीकाकाराने असा खुलासा त्याच्याबद्दल केलेला आहे. तुल्यक्रियम भवेन मित्रम शुभेच्छुस्तु सुहृन्मतः आणि समप्राणः सखा प्रोक्तः, असं तिघाचं लक्षण त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या दोघांची परस्पराच्या बद्दलची क्रिया समान त्यांना एकमेकाचे मित्र म्हणा. जे एकमेकाच्या बद्दल समान क्रिया करीत जरी नसले तरी परस्पराच्या हिताची आकांक्षा करतात त्यांना परस्पराचे सुहृद म्हणा. आणि ज्या दोघाचा जीवभाव एक झाला त्यांना सखा म्हणा.
म्हणून मित्राची व्याख्या काय आहे? ज्या दोघांची क्रिया समान. मी नमस्कार केला, त्याने नमस्कार केला, दोघं एकमेकाचे मित्र झाले. प्रसंगानं मला काहीतरी त्याने दिलं, मी त्याला काहीतरी दिलं, तो माझा मित्र झाला. अशी ज्या दोघांची क्रिया एकमेकाशी समान पद्धतीनं चाललेली आहे त्या दोघांना परस्पराचे मित्र म्हणायचं. पण त्याच्या पुढचा सुरू जो असतो ना, तो कदाचित समान क्रिया करायचा नाही. त्याच्यापासून काहीतरी यांना आणलेलं असेल प्रसंगानं, त्याला देण्याची याची ताकद नसेल, तो समान क्रिया करू शकत नसेल, पण समोरच्या माणसाच्या हिताची कामना त्याच्या अंतःकरणात जर निर्माण झाली तर त्याला सुहृद असं म्हणायचं. आणि सुहृदाच्या पलीकडे गेल्याच्या नंतर ज्या दोघांचा जीवभाव एक होतो त्या दोघांना सखा म्हणायचं. हे सगळे मित्राचे वाचक शब्द आहेत बरं का. मित्राचाच पुढचा पर्याय असल्यामुळे त्याचा साडता क्रम अर्थाच्या दृष्टीने जरी आपण पाहिलेला असला तरी हे सगळे मित्र असतात असा विचार आपल्याला करावा लागतो. महाराजांचं माझं मैत्रीचं नातं आहे. मैत्रीचं नातं आहे म्हणजे आम्ही मित्र आहोत, त्याच्यापेक्षा सुहृद आहोत. करायचे ते खऱ्या वेळेला त्यांनी काही माझ्याकरता केलं असेल, मी काही त्यांच्याकरता केलं असेल, त्या समान क्रिया झाल्या, त्या संपूनही गेल्या. आता समान क्रियेची अवस्था जरी राहिलेली नसली तरी आम्ही एकमेकाचे सुहृद आहोत. एकमेकाचे सुहृद आहोत असं म्हटल्यापेक्षा एकमेकाचे जीवलग असल्यामुळे, आमचा दोघांचा जीवभाव एक असल्यामुळे आम्ही एकमेकाचे सखाही आहोत. बरोबर आहे की मला हे सांगत चला थोडस. मित्र आहोत का सुहृद आहोत का सखा झालो की नाही सांगा आता. मग सखा ठरवताल ते नाही ते ठरवाय करता मग मला प्रमेय मांडावं लागेल. प्रमेय मांडायची तयारी आहे, पण तुम्ही नाही म्हणलं तर मांडायची तयारी आहे, नाहीतर हो म्हणल्यावर कशाला प्रमेय मांडत बसू. मित्र सुहृद सखा, सख्याची अवस्था. सख्याची अवस्था मान्य असली तर ज्ञानेश्वर महाराजांचं वचन मान्य केले, सख्याचे उद्धत. मी बोललेलं सहन करावं लागतं आता. विठ्ठल विठ्ठल असा आमचा थोडासा भाष्याचा वगैरे पाठ झाल्याच्या नंतर गुरुजींच्याकडे तो भाष्याचा वगैरे आमचा पाठ चालायचा. महाराज पंढरपूरमध्ये सोबतच माझ्या असायचे. जिथं कुठं माझं कीर्तन ठरलेलं असेल तर महाराजांना मी अगोदर सांगायचो आज माझं कीर्तन आहे बरं का. आणि कीर्तन आहे म्हणजे मला म्हणता येत नाही, अजूनही म्हणता येत नाही, तेव्हा तर अजिबातच येत नव्हतं. अजिबात काही म्हणता येत नव्हतं. त्याच्यामुळे म्हणायला कोणीतरी पाहिजे म्हणून महाराज पाहिजे, दुसरं काही नाही बरं का. यांना घेऊन कशा करता जायचं, चांगलं म्हणता येतं म्हणून बरं का. चांगलं म्हणता येतं म्हणून घेऊन जायचं. आणि दुसरा एक विचार कशामध्ये असायचा, आपलं बोलण्यात जर काही कमी जास्त झालं तर अनुभवी माणूस आहे, काहीतरी आपल्याला सांगू शकतो, असं नाही असं बोला असं म्हणू शकतो. हा जुनं एक आठवलं बरं का. पहिल्यांदा जेव्हा मी पंढरपूरला गेलो तेव्हा अश्विन महिन्यामध्ये आमच्या सद्गुरू गुडना महाराजांचा उत्सव असतो. प्रतिपराते पंचमी असा उत्सव असतो. आणि षष्ठीच्या दिवशी मुमुक्षु पाठशाळेचे कीर्तन होऊन आमच्या उत्सवाची सांगता होऊन दिंडी समारंभ असतो. ते मुमुक्षु पाठशाळेचं कीर्तन मी जेव्हा पंढरपूरला पहिल्यांदा गेलो त्या वर्षी गुरुवर्य भाऊनी ते कीर्तन महाराजांना सांगितलं होतं. महाराज आमच्या मठात आले, ते कीर्तन झालं. मला अभंग अजून आठवतो, कोणी एकी भुलली नारी, या अभंगावर कीर्तन झालं. आणि ते कीर्तन ऐकल्यावर आपल्याला कीर्तन करता येईल का म्हणून मी रडत बसलो होतो. विठ्ठल विठ्ठल. त्या कीर्तनामध्ये त्याने वापरलेलं एक सुभाषित आहे, माझ्या अजून लक्षात आहे. शब्दशास्त्र मनधित्यय पुमान वक्तुमिच्छति वच सभांतरे बद्धुमिच्छति वने मनोत्कटम हस्तिनम कमलनाल तंतुना. शब्दशास्त्राचा अभ्यास न करता म्हणजे व्याकरणाधिकाचा अभ्यास न करता एखादा मनुष्य जर सभेमध्ये बोलायला उभा राहिला तर त्याचं ते धाडस म्हणजे कसं आहे, वनातल्या उन्मत्त हत्तीला कमळाच्या कोवळ्या तंतून बांधायला जावं तसं ते धाडस ठरतं म्हणे. विठ्ठल
संबंध होता. त्याच्यानंतर मग तो संबंध वर्षभर वाढतच गेला. त्याच्यानंतर मग गुरुजींच्याकडे एका दिवशी मी चौकशी केली की गुरुजी मला थोडंसं न्यायशास्त्राचं थोडंसं काही अवलोकन असावं, न्यायाचं काही कळावं. न्यायशास्त्र जरी सगळं पाहणं झालं नाही तरी न्यायशास्त्र कळालं पाहिजे. वेदांताची थोडीशी तोंडओळख झाली, वेदांत काहीतरी कळायला लागला. संस्कृत भाषा ही थोडी थोडीशी अवगत झाली. मी आणि महाराजांनी भांडारकराची दोन्ही पुस्तकं एका चातुर्मासात सोडवली बरं का. दोन्ही पुस्तकं एका चातुर्मासामध्ये आम्ही दोघांनी मिळून सोडवून काढले. ते गुरुवारी खरे गुरुजी होते पंढरपुरामध्ये आणि ते सगळे हाडाचे शिक्षकच होते बरं का ते. आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला शिकवलं एका चातुर्मासामध्ये. पहिलं पुस्तक तर आमचं एकाच महिन्यात झालं आणि 2.5 महिन्यामध्ये पुढचं दुसरं पुस्तक झालं. अशा पद्धतीनं जवळजवळ 3-3.5 महिन्यामध्ये चातुर्मासात एका आम्ही दोन्ही पुस्तकाचा अभ्यास केला. आणि दोन्ही पुस्तकाचा अभ्यास केला एवढं नाही, दोन्ही पुस्तकं शिकवायची सुद्धा तयारी अजूनही ठेवलेली आहे बरं का. नुसता अभ्यास करणे सोडून देणे असं झालेलं नाही, हे लक्षात घ्या. हे कशा करता आहे, आमचं मोठेपण सांगण्याकरता नाही. आम्ही जशा पद्धतीनं अभ्यास केला तो व्यक्त केल्याच्या नंतर विद्यार्थ्याला तशी प्रेरणा मिळावी एवढाच त्याच्यातला उद्देश आहे. दुसरं काही नाही. अशाच पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे, एवढी विद्यार्थ्याला प्रेरणा मिळावी. नाही तर आम्ही एवढं शिकलो हे सांगण्यात काही तात्पर्य नाही. एवढं जे शिकलो त्याच्यातलं कीर्तनात काहीच उपयोगाचं नसतं आणि आपल्याला कीर्तनच करायचं हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे ते शिकलो हे सांगण्यात तात्पर्य नाही. फक्त असा अभ्यास केला पाहिजे एवढी विद्यार्थ्याला प्रेरणा मिळावी. त्याच्यानंतर मग त्या भाऊंना गुरुजींना विचारलं न्यायाचा काही संस्कार असावा, तर गुरुजी म्हणाले मला काही न्याय सांगता येणार नाही. मग काय करायचं असं ठरल्यावर मग थोडासा वृत्ती प्रभाकरासारखा ग्रंथ पाहावा. आणि मग वृत्ती प्रभाकर पाहायचं तर कोणाकडे पाहावा, काय कोणाकडे जाऊ, कोणाकडे श्रवण करू, कोणाला विनंती करू. गुरुजींना विचारल्यानंतर गुरुजींनी सांगितलं काळजी करू नका, आपले भाऊ आहेत हरिभाऊ तुम्हाला सांगतील, तुम्ही त्यांच्याकडे श्रवणाला जा. आणि मग भाऊंना गुरुजींनी बोलावून घेतलं. गुरुजींनी भाऊंना सांगितलं की याला वृत्ती प्रभाकर सांगायचं. मग मला वृत्ती प्रभाकर सांगायचं ठरला. मग वृत्ती प्रभाकराच्या पाठाला आम्ही सगळेच होतो. मी होतो, महाराज श्रवणाला बसायचे. त्यांचा प्रभाकर झाला होता. ते प्रभाकराचा पाठही त्यावेळेला सांगत होते, पण तरी आमच्या बरोबर ऐकायला बसत होते. मग आमचे वाघ महाराज होते, आमचे विनायक महाराज शिंदे त्या पाठाला असायचे. आम्ही सगळेजण बसलेले असायचो. पाठामध्ये असा नियम होता, पान 1 ते 1.5 पानाचा झालेला असायचा पाठ बरं का. पण 1 ते 1.5 पानाचा झालेला पाठ दुसऱ्या दिवशी डोळे झाकून सगळ्या पाठाचा अनुवाद जर नाही दिला तर पुढचा पाठ आम्हाला मिळतच नव्हता. ही भाऊची शिस्त होती. भाऊ रागवायचे मला, भाऊ गुरुपुत्र म्हणून माझ्या पायही पडायचे, प्रेमानं मला बोलायचे. आणि त्याच्यानंतर पाठ जर व्यवस्थित अनुवाद जर नाही दिला तर भाऊ इतकं रागवणे कोणाचं झालं नाही. आणि भरीला हे होतेच पुन्हा भाऊला भरीला घालायला पुन्हा एखाद्या दिवशी भाऊ मायाळू व्हायचे. 1-2-3 दिवस सलग समजा काही कारणानं अनुवाद करणं झालं नाही तर भाऊ म्हणायचे ठीक आहे 2 दिवसाचा अनुवाद मागं पडला एवढं लक्षात ठेवा, पण अभ्यास करा, पुढचा पाठ सांगतो असं हे म्हणायचे. नाही तसं जमायचं नाही, अनुवाद झाल्याशिवाय पुढचा पाठ होणारच नाही असं चालायचं बरं का. आता हे कसं आहे, त्यावेळेला जरी भीती वाटली तरी आता हे सांगताना मला भ्यायचं काहीच कारण नाही. हे कशाला भीव आता. तद मित्रम किम यस्य कोपात बिभेती. महाभारतामध्ये असं म्हणलंय, त्या मित्राला, त्या मैत्रीला काय अर्थ आहे की त्या मित्राच्या रागावण्याला माणसाने भ्यावं. म्हणजे मित्र रागावला तरी त्याला भिवू नये, तरच तो खरा मित्र असतो. असा मित्र त्या मित्राला अर्थ नाही की ज्या मित्राच्या रागावण्याला आपण घाबरतो. असा मित्र त्याच्या मैत्रीला अर्थ नाही की ज्या मित्राशी आपण शंकितपणे सगळा व्यवहार करतो. मग असा मित्र तोच खरा मित्र आहे की ज्याच्यावर आपण बापासारखा विश्वास ठेवतो, तोच मित्र आहे. बाकीचे सगळेच्या सगळे मित्र म्हणून जवळ वावरणारे जे असतात ते संबंधी लोक समजा, सोबती समजा, त्यांना मित्र म्हणू नका. म्हणे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
महाराजांचं तसं कसं आहे बघा, एक सामान्य घराण्यामध्ये जन्माला आलेला माणूस, पण लहानपणापासून परमार्थाची आवड लागली, काहीतरी श्रवण वगैरे घडावं वाटायला लागलं. महाराज मग वळवाड्याला तात्यांच्याकडे सुरुवातीला श्रवणाकरता म्हणून गेले. इथे राहून बरंचसं श्रवण झाल्याच्या नंतर पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्याच्या नंतर भाऊच्या सहवासात राहिले. नुसता भाऊचा सहवास केला नाही तर निवृत्ती वक्ते महाराजासारख्या महापुरुषाचाही सहवास घडला. त्याच्यानंतर अनेक महापुरुष, त्या 2 महापुरुषाची एकदा कास धरल्याच्या नंतर त्यांच्या योगाने सगळे लोक भेटत राहिले. गुरुवरे कंधारकर महाराज भेटले, आमचे तीर्थरूप भेटले. काही फारसं श्रवण जरी झालेलं नसलं तीर्थरूपांच्याकडे तरी त्यांचाही सहवास त्यांना आहे. मला जेवढे आमचे तीर्थरूप माहित नाही त्याच्याविषयी जास्ती या लोकांना माहिती आहेत. भाऊंच्या कडूनही माहिती आहेत, अनुभवूनही माहिती आहेत बरं का. एकदा असा प्रसंग झाला की एका दुसऱ्या महाराजाचं कीर्तन ठरलं, पण काही कारणानं ते कीर्तन रहित करून आमच्या तीर्थरूपांना द्यायचं होतं. ऐन वेळी कीर्तनाचं भजन उभं राहिल्याच्या नंतर कीर्तनकार महाराजाला थांबवून महाराजांचं कीर्तन करायचं होतं आणि त्या कीर्तनाची सगळी जबाबदारी भाऊवर होते. भाऊने सांगितलं काही हरकत नाही म्हणे, मी एकनाथ महाराजांना निरोप पाठवतो. भजन उभं राहिलेलं आणि आता एकनाथ महाराजाला जाऊन बोलावून आणायचं, तर महाराज आले होते, पुंडलिक महाराज आले होते आणि त्याने महाराजांना सांगितलं, भाऊने सांगितलं आत्ताच्या आत्ता कीर्तनाला यायचं. ते कीर्तन कोणाचं आहे महाराजांना माहिती. आपण कीर्तनाला गेलो तर त्यांना काय वाटेल याचा काही विचार न करता भाऊनी निरोप दिला म्हणल्याबरोबर महाराज सांगतात, महाराजांनी त्यांनीच मला सांगितलेली ही घटना आहे. लगेच महाराजांनी फेटा बांधला, पुंडलिक महाराजांच्या बरोबर लगे महाराज जाऊन कीर्तनाला उभे राहिले. कीर्तन झाल्याच्या नंतर भाऊला विचारलं, असा बदल कशा करता केला, कारण काय असतील ती नंतर सांगितली गेली, हा भाग वेगळा. पण एवढा विश्वास भाऊवर महाराजांचा होता आणि भाऊचा यांच्यावर एवढा विश्वास होता की याने जावं आणि महाराज चला म्हणल्याबरोबर महाराजांनी यावं, असा दुसरा कोणता माणूस नसून आपल्याजवळ पुढली व एवढा एकच माणूस आहे हे भाऊलाही मान्य असावं. एवढी गुरुकृपा महाराजांना प्राप्त आहे, हेही याच्यातून लक्षात घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल अभ्यास केला, नुसता अभ्यास केला नाही. कारण काय, मनुष्याच्या बाबतीमध्ये 3 ऋणाचा विचार शास्त्राने सांगितलेला आहे. जायमानो वै ब्राह्मण त्रिभिर ऋणवान जायते. श्रुती माता बोलते, जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य 3 ऋण घेऊन येतो. एक असतं पितरांचं ऋण, दुसरं असतं देवांचं ऋण आणि तिसरं असतं ऋषींचं ऋण बरं का. पितराचं ऋण फेडण्याकरता म्हणून वंशाचं सातत्य टिकवावं लागतं, हा एक प्रकार सांगितला. किंवा नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळलं तर पितराचं ऋण फिटतं असंही शास्त्र सांगतं. त्या दृष्टीने जर विचार केला तर नैष्ठिक ब्रह्मचर्याचं परिपालन करून पुंडलिक महाराजांनी पितृऋण फेडलं असं म्हणायला हरकत नाही. देवाची सेवा करून त्यांनी देवऋण फेडलं असं म्हणायला हरकत नाही. आणि ऋषी ऋण जे असतं आपल्यावर ते ऋण फेडण्याकरता मनुष्याला अध्ययनही करावं लागतं आणि आपल्याकडे जी विद्या आली ती विद्या पुढे इतरांना देऊन अधिकारी वर्गाच्याकडे ती विद्या वितरित करून, कारण विद्येचं असं सांगितलं जातं विद्या असं म्हणते म्हणे, विद्या हवे ब्राह्मणम आजगाम गोपायमाम शेवधिष्ठेहमस्मी ते. विद्या सज्जनाकडे येते, ब्राह्मण त्यातला शब्द जातीवाचक नाही बरं का. विद्या ब्राह्मणाकडे आली, सज्जनाकडे आली आणि त्या सज्जनाला म्हणायला लागली, गोपायमाम, माझं रक्षण कर, माझं रक्षण कर, असं ती विद्या बोलते. यानं विचारलं, विद्येला रक्षण करायचं म्हणजे काय. विद्येनं सांगितलं, माझं ग्रहण करायचं, धारण करायचं, जतन करायचं, संवर्धन करायचं आणि मला पुढच्या पिढीच्या हातात द्यायचं. पुढच्या पिढीच्या हातात देत असताना अधिकारी भेटला तर त्याला द्यायचं आणि अधिकारी भेटलाच नाही तर माझ्या सहित मरायचं. यालाच विद्येचं रक्षण म्हणतात. विठ्ठल 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 त्या सज्जनाला विनंती करायला येते म्हणे बरं का. आणि ती विनंती मान्य करून मग सज्जनानं काय केलं पाहिजे, अनेक विद्याचं ग्रहण केलं पाहिजे. त्या पद्धतीनं महाराजांनी अनेक विद्याचं ग्रहण केलं, अनेकाच्याकडून ती विद्या ग्रहण केली. आतापर्यंत मी महापुरुषांची नावं सांगितलेलीच आहेत, त्या गुरुजनांची सगळ्या, त्यांच्यापासून वेगळ्या वेगळ्या प्रकारची विद्या ग्रहण करणं. पंढरीत असताना महाराज कंधारकर महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकायचे. कंधारकर महाराजांचा सकाळी चालणारा उपनिषदाचा पाठ असेल, भामतीचा पाठ असेल, जो कोणता पाठ असेल त्या पाठालाही जायचे, इतरही भावचे वगैरे पाठ श्रवण करायचे. अशा पद्धतीने जिथून जिथून विद्या ग्रहण करता येईल तिथून तिथून महाराजांनी विद्या ग्रहण केली. एवढं सगळं करता करता आमच्या गल्लीमध्ये एक उत्पादबाई गायन शिकवायचे, त्यांच्याकडे पुन्हा गायनही शिकायचे. त्याच्यातही त्यांनी मोठी विद्या मिळवली, विशारदपणा मिळवला. अशा पद्धतीनं सगळ्या विद्याचं ग्रहण, विद्या ग्रहणाची एक मनुष्याला लालसा लागते बरं का. मला हे शिकायचंय,
मला हे आलं पाहिजे अशी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा असली पाहिजे. जिज्ञासेच्या शिवाय विद्येकडे प्रवृत्ती होत नाही, विद्या मिळवता येत नाही. विठ्ठल विठ्ठल जिज्ञासा ठेवून महाराजांनी विद्याभ्यास केला आणि विद्याभ्यास केल्याच्या नंतर आज आपण पाहतो अनेकांच्याकडे आपल्याकडे असलेली विद्या त्यांनी वितरित करण्याचं सुद्धा काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं. अनेक विद्यार्थी घडवले, अनेकांचं जीवन बदललं. अनेकांच्या करता पाठ इथे जसे पाठ घेतले तसे नगरसारख्या शहराच्या ठिकाणी जाऊन सुद्धा पाठ प्रवचन केले आणि त्याच्यातून विद्यार्थी घडवणे, सज्जन घडवणे, लोकांची वेदांताकडे प्रवृत्ती घडवणे, लोकांची संत महात्म्याच्या वाङ्मयाकडे प्रवृत्ती घडवणे, हे सगळं काम अतिशय महत्वाचं आहे. साधू पुरुषाचं कार्य जगामध्ये चालत राहिलं पाहिजे असं ज्या ज्या सज्जनाला वाटतं त्यानं त्या कार्याला मदत करण्याकरता आपलाही खारीचा वाटा असावा. या दृष्टीनं संत वाङ्मयाच्या विषयी सर्वांना प्रेम निर्माण करण्याचं किंवा वेदांत शास्त्राविषयी सर्वांना प्रेम निर्माण करण्याचं काम करीत राहिलं पाहिजे. ते काम महाराजांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. त्यांचं माझं मैत्र हे आहे, याच्याबद्दल मी थोडंसं सुरुवातीला बोलत होतो बरं का. मित्राचं कसं असतं बघा, मित्रपणाचं चिंतन करायचं जर झालं तर एक वेदमंत्र त्याच्याकरता माझ्या डोळ्यासमोर आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिशस्व जाते तयोरन्यः पिप्पलं स्वादु अत्ति अनशनन्यः अभिचाकशिति हा एक वेदमंत्र आहे. या वेदमंत्रामध्ये काय सांगितलं, द्वा सुपर्णा, इथला द्वा शब्द वैदिक आहे, त्याचा खरा अर्थ द्वौ असा आहे. सुपर्ण असा शब्द जरी असला तरी सुपर्णौ असा तो घ्यावा लागतो. सयुजा असला तरी सयुजौ असा घ्यावा लागतो आणि सखाया असला तरी सखायौ असा तो शब्द घ्यावा लागतो. म्हणजे द्वौ सुपर्णौ सयुजौ सखायौ बरं का. द्वौ म्हणजे दोघे जण आहेत. कोण आहेत? सुपर्णौ, चांगले पंखवाले. आता पंख कोणाला असतात? पक्ष्याला असतात. म्हणून दोन चांगले पक्षी आहेत. हे पक्षी कसे आहेत? सयुजौ, यांची मैत्री घट्ट आहे, जोडून एक अगदी एकमेकाला जोडून एकमेकाशी घट्ट मैत्रीनं जोडून असलेले हे दोघे सखी आहेत बरं का. आणि द्वौ सुपर्णौ सयुजौ सखायौ असे एकमेकाशी घट्ट मैत्रीच्या संबंधाने जोडले गेलेले असे हे एकमेकाचे जीवाभावाचे सखे आहेत. समानं वृक्षं परिशस्व जाते, हे दोघेही जण एका वृक्षाला आलिंगन देऊन आहेत, म्हणजे घट्ट त्या वृक्षावर बसून आहे बरं का. परिशस्व जाते तयोः अन्यः पिप्पलं स्वादु अत्ति आणि अनशनन्यः अभिचाकशिति. श्रुतिमातेनं वर्णन करताना असं सांगितलं, त्या दोन पक्षातला एक पक्ष असा आहे की तो त्या झाडाला लागलेली सगळीच्या सगळी मधुर फल सेवन करतो आणि दुसरा पक्षी फल न खाता त्या झाडाचं, त्या फळाचं, त्या दुसऱ्या पक्षाचं, स्वतःचं सगळ्याच प्रकाशन करत राहतो. या वेद मंत्राचे अर्थ लावत असताना वेदांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करण्यात आलेला आहे. वेगळे वेगळे मतभेद आपल्याला याच्याबद्दल पाहायला सापडतात. ते झाड कोणतं, त्या झाडावर बसलेले हे दोन पक्षी कोणते, हे फळ खाणं म्हणजे काय आहे, दुसऱ्याचं प्रकाशन करणं म्हणजे काय, याच्याबद्दल एक चिंतन असं आहे. जगद्गुरु शंकराचार्याचे चिंतन नंतर सांगतो. सुरुवातीला वेदांतात इतरत्र दिसून येणारं चिंतन असं आहे की एक झाड आहे, त्या झाडाचं नाव संसार वृक्ष. या संसार वृक्षाला घट्ट चिटकून बसलेले असे दोन पक्षी आहेत. एकाचं नाव आहे जीवन, एकाचं नाव आहे ईश्वर. त्याच्यातला जीव नावाचा जो पक्षी आहे तो झाडाला लागलेली कर्मफळं त्याचं भक्षण करत राहतो आणि ईश्वर नावाचा जो पक्षी आहे त्याच्याकडे कर्म नसल्यामुळे त्याला कर्मफलाचं भक्षण नाही, म्हणून तो काय करतो, ते झाड, त्या झाडाला लागलेली फळं, तो फळं खाणारा दुसरा पक्षी आणि स्वतः सगळ्याच तो प्रकाशन करतो. विठ्ठल विठ्ठल. असं परमात्म्याला सखा म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. जीवाचा तो सखा आहे असं एक वेदांतातला प्रवाद. या मंत्राच्या अर्थाच्या बद्दल जर चिंतन करायला लागलो तर जीव आणि ईश्वर हे एकमेकाचे मित्र आहे. जीवाचा मित्र कोण आहे? ईश्वर आहे बरं का. तुका म्हणे नो हे आणि का सारे
दोहे अनेका सारेखा तोची माझा सखा पांडुरंग तोची माझा सखा पांडुरंग तोची माझा सखा पांडुरंग तुका म्हणे दोहे अनेका सारेखा तोची माझा सखा पांडुरंग तोची माझा सखा पांडुरंग तोची माझा सखा पांडुरंग तुका म्हणे दोहे अनेका सारेखा तोची माझा सखा पांडुरंग तोची माझा सखा पांडुरंग तोची माझा सखा पांडुरंग अनेका सारिखा तोच माझा सखा पांडुरंग. असं जीवाचं आणि ईश्वराचं सख्य असल्याची वर्णन इतरत्र आपल्याला जे पाहायला सापडतात. आता तुकाराम महाराजाला तुम्ही जीव ठरवता का? त्याने त्या देवाला माझा सखा म्हणलं तर त्यांना तुम्ही जीव कोटीत आणायला लागला का? अशा प्रश्नाला काही अर्थ राहत नाही. सामान्य जीवाच्या अवस्थेचा अनुवाद करून संत महात्म्याचं बोलणं जेव्हा चालतं तेव्हा त्याचा तशाच पद्धतीनं सर्व सरळ अर्थ आपल्याला घेता येतो नाही असं नाही. हा अनेका सारिखा नसलेला हा परमात्मा पंढरीनाथ माझा सखा आहे. म्हणजे जीव आणि ईश्वर दोघे परस्पराचे सखे आहेत हे संतांनी सुद्धा मांडलेले आहे. दोन सुपर्ण दोन चांगल्या पंखाचे हे पक्षी एकमेकाचे जीवलग मित्र एकाच संसार नावाच्या वृक्षावर बसले. त्याच्यातला जीव नावाचा पक्षी तो कर्मफलाचं भक्षण करतो आणि ईश्वर नावाचा जो पक्षी आहे तर ते कर्मफल ज्या संसार वृक्षाला हे कर्माचं फल लागलं ते झाड तो खाणारा जीव नावाचा पक्षी आणि स्वतः ईश्वर त्या सर्वांचं प्रकाशन करणारा तो ईश्वर नावाचा पक्ष आहे असं चिंतन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्याशिवाय जगद्गुरु शंकराचार्यांनी जो विचार सांगितला ही श्रुती दोन ठिकाणी आली बरं का. उपनिषदाचा विचार करत असताना मुळामध्ये ऋग्वेदात आलेला हा मंत्र, पण उपनिषदाचा विचार जर आपण करायला लागलो तर मुंडकोपनिषदात हा मंत्र आहे आणि श्वेताश्वतर उपनिषदात हा मंत्र आहे. दोन्ही ठिकाणी आचार्यांनी थोड्याशा फरकाने एकाच पद्धतीचं व्याख्यान केलं. आचार्यांनी सांगितलं हे संसार नावाचं झाड विचारात घेऊ नका. या ठिकाणी असणारे पक्षी जीव आणि ईश्वर हे विचारात घेऊ नका, कारण संसार वृक्षावर बसलेला जीव नावाचा एक पक्षी आणि ईश्वर नावाचा एक पक्षी म्हणला आणि तो जर कायम कर्मफळच भक्षण करणारा एक म्हणायला लागलो आणि एक नुसता प्रकाशनच करणारा म्हणायला लागलो तर त्यांच्या ऐक्याचा विचार कधीही डोक्यामध्ये येणार नाही. म्हणून आचार्याने अर्थाचा बदल करत असताना असं सांगितलं देह नावाच्या झाडावर बसलेले दोन पक्षी आहेत. एकाचं नाव आहे साक्षी आणि एकाचं नाव आहे बुद्धी. विठ्ठल शरीरामध्ये असणारी सगळीच्या सगळी कर्माची फळं त्याचं भक्षण करणारा कोण असेल तर बुद्धी नावाचा पक्षी आहे आणि त्या बुद्धी नावाच्या पक्षाचं कर्मफळाचं शरीर नावाच्या वृक्षाचं सर्वांचं प्रकाशन कोण करत राहतं तर साक्षी करत राहतं असा विचार आचार्याने सांगितला. तो साक्षी मानला, एक पक्षी साक्षी मानला आणि एक पक्षी बुद्धी धरला की ईश्वर तिथे येत नाही आणि ईश्वर तिथे आला नाही म्हणजे त्या दोघांचं ऐक्य जीवाचं आणि ईश्वराचं ऐक्य कधीच नाही म्हणणाऱ्याला वाव राहत नाही. म्हणून आचार्याने अशा पद्धतीचं व्याख्यान केलेलं आहे. तो भाग वेगळा. मला हा मंत्र कशा करता सांगावा लागला. दोन पक्षी एकमेकाचे परस्पराचे ते सखे आहेत, एका झाडावर बसलेले आहेत असं त्या पक्षाच्या रूपकानं दोन सख्याचं वर्णन केलं. ते दोन्ही पक्षी एका झाडावर बसल्याचं वर्णन केलं. त्या पद्धतीनं माझं आणि पुंडलिक महाराजांचं जर चिंतन करायचं ठरलं तर आम्ही दोघे जण एकाच झाडावर बसलेले दोन पक्षी आहोत. एकाच झाडावर बसलेले म्हणजे नाहीतर काय होईल बघा, एकाच झाडावर एकाच फांदीवर बसलेले दोन पक्षी म्हणलं की एकाच खड्यात मारायचा कोणी प्रयत्न करेल. तशा करता याचा उपयोग करायचा नाही बरं का. हे एक झाड कोणतं याचा विचार जर आपण केला तर अध्ययनाचं झाड आहे आणि या अध्ययनाच्या झाडावर विद्यार्थ्याच्या रूपामध्ये बसलेले आम्ही दोघं पक्षी होतो. विठ्ठल
पक्षाचं कसं असतं, पक्षाच्या बद्दल अनेक पद्धतीचा विचार आपल्याला ऐकायला मिळतो बरं का. सुपर्णव असा शब्द वापरलाय. पर्ण म्हणजे पंख, पक्षाला पंख असतात. हा पंख असतात त्यालाच पक्ष असं म्हणतात. आता पक्षाला जे पंख आहेत ना, या पंखाचे दोन उपयोग असतात. पक्षाला पंखाचे दोन उपयोग असतात. एक पक्षी काय करतो, आपल्या पंखाने आकाशामध्ये भरारी मारतो. हेही काम पक्षाला करता येतं आणि त्याच पंखाच्या युगानं पक्षाला आपल्या पंखाखाली लहान लहान पक्षाला घेता येतं, हेही काम करता येतं बरं का. दोन्ही कामं पक्षाला करता येतात. आकाशात भरारी मारण्याकरताही पंखाचाच उपयोग आणि आपल्या पंखाखाली आपल्या पिलांना घेण्याकरता सुद्धा पक्षाला पंखाचाच उपयोग होतो. रामायणामधली कथा आपण ऐकलेली असेल पा, तो जटायू आणि जटायूचा भाऊ संपाती हे दोघे जण सूर्याला शिवायला निघाले. सूर्याला स्पर्श करायचा, आपल्या वेगाच्या योगानं आपण आकाशात जावं, भरारी मारावी, सूर्याला स्पर्श करून यावं असं दोघात ठरलं. जसे जसे सूर्याच्या जवळ चालले तसं तसं सूर्याचा अधिक ताप तो जटायूला सहन होईना. तो जटायू लहान भाऊ होता म्हणून संपातीनं आपल्या पंखाखाली त्या जटायूला घेतलं होतं, असं चरित्र आपल्याला ऐकायला मिळतं. ते जटायूचे पंख हे संपातीचे पंख जळाले वगैरे वगैरे पुढचं झालं, पण आपल्या पंखाखाली संपातीनं जटायूला घेतलं होतं. आणि इतरही पक्षाच्या बाबतीत आपण पाहू शकतो, पक्षाची जी पिलं असतात त्या पिलाचं रक्षण करण्याकरता पक्षी आपल्या पंखाखाली पिलाला घेतात. म्हणजे सुपर्ण म्हणजे पक्षी म्हणला की त्या पक्षाला त्याच्या पंखाचे दोन वापर करता येतात. आकाशात भरारी मारण्याकरता पंख वापरता येतात आणि त्याच्याकडे असलेले पंख त्याला आपल्या पिलांचं रक्षण करण्याकरताही वापरता येतात. पुंडलिक महाराजांनी आतापर्यंत विद्याध्ययन जे केलं त्याच्यात आकाशात भरारी मारणं झालं. त्याच्यामुळे त्यांना आता कोणी महाराज म्हणून ओळखत नाही, जंगली शास्त्रीच म्हणतात सगळे. त्याचं कारण काय, अभ्यास केलाय. नुसतं शास्त्र म्हणण्यापुरतं नाही, अभ्यास केलेला असल्यामुळे त्यांना असं म्हणलं जातं. याचा अर्थ काय, की आकाशातली भरारी झाली आणि आता तो विद्याभ्यास झाल्याच्या नंतर शेकडो विद्यार्थ्यांना आपल्या पंखाखाली घेण्याचं कामही त्यांचं जे चालू आहे ते पक्षाचंच आहे. माझ्या पक्षाचं दोन्ही पद्धतीचं काम सुद्धा त्यांच्याकडून चालू आहे असाही आपल्याला विचार करता येतो. पक्षी गोड बोलतो. शास्त्र शिकलेलं पोपटाला श्री गुरुजींनी शिकवलेलं असतं आणि त्या पोपटाने बोलायला सुरुवात केल्याच्या नंतर गुरुजीचा त्याचा शिकवणारा गुरुच पुसा आपणची पढवी जे आणि पढे तरी माथा तुकी जे. हा तो पोपट बोलायला लागला की त्या शिकवणाऱ्या माणसाने जशी मान हलवावी त्याप्रमाणे यांना गुरुजींनी शिकवलं आणि शिकवलेलं हे बोलायला लागले की गुरुजीच माना हलवीत होते. विठ्ठल साळुंकी मंजुळ बोलत असली, साळुंकी मंजुळ बोलत सेवाने, साळुंकी मंजुळ बोलत सेवाने,
कविता धनी वेगळाची करुणी मधुर बोलत देवाची कविता धनी वेगळाची कविता धनी वेगळाची कविता धनी बोलत असे वाणी शिकविता धणी वेगळाची. साळुंकी मंजुळ बोलते हे जरी खरं असलं तरी त्याला शिकवणारा, तिला ते ज्ञान देणारा, तिला बोलायला लावणारा कोणीतरी धणी परमात्मा नावाचा वेगळा आहे, हे जसं आपल्या लक्षात घ्यावं लागतं. तरी तसं महाराज जरी शास्त्र बोलत असले, त्यांच्याकडून पाठाचं चिंतन, प्रवचनाचं, कीर्तनाचं चिंतन असं मधुर रीतीनं जरी येत असलं तरी शिकविता धणी त्याचे उपकार मानावे लागतात. त्या सद्गुरूंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करावी लागते. आणि माझ्या दृष्टीने विचार जर केला तर हा अमृत महोत्सव म्हणजे केवळ एकट्या महाराजांचा नसून त्यांना घडवणाऱ्या सगळ्या महापुरुषाचा आहे असं म्हणलं तर काही त्याच्यामध्ये वावगं होत नाही, बरं का. बघा या कार्यक्रमाचं नाव काय आहे? आदरणीय हरिभक्तीपरायण पुंडलिक महाराज जंगले डोंगरगड यांचा अमृत महोत्सव. एवढं म्हणावं लागेल की एवढं सगळं म्हणावं लागतं. कसं आहे बघा, इथे डोंगराचा गड म्हणजे समुदाय आहे. एक हिमालय तिथे एकच हिमालय. विंध्य पर्वत असेल तिथे एक विंध्य पर्वतच, पण इथे डोंगराचा गण आहे. गड शब्दाचा अर्थ समुदाय. डोंगराचा गण आहे. त्या डोंगराच्या गणामध्ये एक जंगल नाही, अनेक जंगले आहेत. जंगल वेगळं, जंगले म्हणल्यानंतर अनेक झालं की बहुवचन झालं की नाही. डोंगराच्या समुदायामध्ये अनेक जंगले आणि त्या सगळ्या जंगलामध्ये पुंडलिक शब्दाचा अर्थ कमळ, एकच कमळ उमललं. असलं तर माझं मला परत द्या, बरोबर वाटलं घेऊन जा. अनेक डोंगराचा गण, त्या डोंगराच्या गणामध्ये अनेक जंगले. आता कसं असतं बघा, हा डोंगराचा गण जो असतो ना, डोंगर सुद्धा सामान्य नसतो बरं का. डोंगराला पवित्रच मानलंय. डोंगर नेहमीच पवित्र असतो. कोणताही डोंगर हा पवित्रच असतो. आणि त्या पवित्र असलेल्या त्या भूमीमध्ये पुन्हा जंगल. जंगल म्हणजे काय? वन. वन म्हणजे काय? अरण्य म्हणजे काय? जंगल म्हणजे काय? याचा जर विचार आपण केला तर वृक्ष समष्टीला जंगल असं म्हणतात. असं जंगलाचं व्याख्यान केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. ते काय आहे? काशी क्षेत्राला 5 नाव आहेत आणि ती सगळीच्या सगळी नावं परमात्मा वाचक आहेत. हे ठरवत असताना काशीला एक आनंद वन नाव आहे. आनंदाचं वन. जसं झाडाची समष्टी म्हणजे सामान्य वन असतं, तसं सगळ्या आनंदाची समष्टी म्हणजे आनंदवन असलेलं काशी क्षेत्र आहे असं सांगितलं जातं बरं का. तशी इथे जंगल आहेत म्हणजे सगळीच्या सगळी आनंदाची समष्टी या ठिकाणी आहे असं म्हणायला हरकत नाही. ती महाराजाच्या युगानं. आणि त्यात उमललेलं एक पुंडलिक. पुंडलिक म्हणजे पुंडरीक असा मुळातला संस्कृत शब्द आहे, पण आपल्याकडे मराठीमध्ये तो पुंडलिक, कारण रलय रभेदहा म्हणतात. र आणि ल, ड आणि ल या अक्षराचा अभेद मानला जातो. डलयोर भेदहा कधी असतं आणि कधी रलयोर भेदहा असतं बरं का. र आणि ल मध्ये अभेद असल्यामुळं रच्या ऐवजी ल वापरलं बरं का. किंवा बोबड्या पोराचं बोलणं जर पाहिलं आपण तर ते रच्या ऐवजी लच बोलतं बघा. म्हणजे रलयोर भेदहा ते आपल्यापेक्षा बोबड्याला जास्त माहिती आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विचार केल्याच्या नंतर पुंडरीक असा मुळातला शब्द तो पुंडलिक असा जर आपण उच्चारला तर त्याच्यातून पुंडलिक शब्दाचा अर्थ कमळ असा ठरला बरं का. म्हणजे डोंगराच्या समुदायामध्ये वृक्षाच्या समष्टी अनेक असताना तिथे उमललेलं कमळ एकच आहे, ते म्हणजे पुंडलिक महाराज. असं जर त्यांच्याबद्दलचं आपण महत्व सांगितलं तर त्यांचा अमृत महोत्सव व्हावा हेही उचित. आणि त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या सगळ्या गुरुजनांचं स्मरण होऊन त्यांचाही अमृत महोत्सव व्हावा हेही उचितच आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं पाहायला गेलं तर अमृत महोत्सव कधीही व्यक्तीचा नसतो. अमृत महोत्सव जो असतो तो अमृताचा महोत्सव असतो का मरणाऱ्याचा महोत्सव असतो. देहाचा महोत्सव म्हणला, व्यक्तीचा महोत्सव जर म्हणला तर देह आज 75 वर्षाचा, पण कधी ना कधीतरी त्याला कालावश्यकता येणार हे गृहीत धरावं लागतं. आपल्याला येऊ नये दीर्घकालपर्यंत त्या महात्म्याला आयुष्य लाभावं हे सगळं जरी खरं असलं तरी देह म्हणल्याच्या नंतर त्याचा धर्म मरण्याचा आहे की नाही. मग काय करा, अमृत देहाचा अमृत महोत्सव कसा होऊ शकतो बाबा. देहाचा अमृत महोत्सव नसतो. त्या देहात असलेलं ज्ञान
त्या देहात असलेली भगवंताची भक्ती, त्या देहामध्ये असलेली महापुरुषाची सेवा, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कधीच ज्या मरत नाहीत त्यांचा हा उत्सव असतो. मोठी समाजसेवा केली, ती समाजसेवा एखाद्या महात्म्याची एखादा समाजसेवक असला, मोठी समाजसेवा त्याच्याकडून घडलेली असली तर ती समाजसेवा, ती व्यक्ती जरी गेली तरी समाजसेवा मरणार आहे का? त्या समाजसेवेचं स्मरण जगामध्ये कायम राहणार की नाही? हा एखादा महात्म्याचा देह जाईल, पण त्या महात्म्याने जगाकरता करून ठेवलेलं जे कार्य आहे ते अनंत काळपर्यंत जिवंत राहतच ना. याला काय म्हणायचं? त्या महापुरुषाचं ज्ञान, त्या महापुरुषाची कृती, त्या महापुरुषाच्या ठिकाणी असलेली भक्ती, त्या महापुरुषाच्या ठिकाणी असलेली सद्गुरुनाथाची सेवा वगैरे वगैरे, किंवा त्या महापुरुषांनी जगाकरता केलेलं कार्य, विद्यार्थी घडवण्याकरता केलेलं कार्य, यासारखी कार्य, हे सगळंच्या सगळं जर आपण चिंतन करायला लागलो तर याच्यातलं काय मरणार आहे सांगा? काही मरत नाही. देह जरी गेला तर हे सगळंच्या सगळं जे जिवंत राहतं ना. मग एखाद्याचा अमृत महोत्सव होत असताना आपण महाराजांचा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा करतो, पण महाराज हे निमित्त आणि महाराजांच्या ठिकाणी असलेला बोध, महाराजांच्या ठिकाणी असलेली भक्ती, महाराजांच्याकडून घडलेली समाजाची सेवा, महाराजांच्याकडून घडलेलं विद्यार्थ्यांना विद्यादानाचं कार्य, या सगळ्याच्या सगळ्या अमर असणाऱ्या गोष्टी आणि त्यांना भेटलेले सगळेच्या सगळे गुरु, त्या गुरूंचं त्यांच्या अंतःकरणाला असलेलं कायमचं अमर स्मरण, या अमृत असलेल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टीचा हा उत्सव आहे. म्हणून याला अमृत महोत्सव म्हणायचं. वेळ होत चालले, माझं बोलणं लांबत चाललं, थोडीशी सीमा घातली पाहिजे, नाहीतर अभंग घेऊन तुम्ही अभंगाबद्दल काहीच बोलणार नाहीत म्हणून पुन्हा हेच बाबा माझ्यावर रागवायचे. त्याच्याकरता थोडं अभंगाकडे आता मला आलं पाहिजे, याच्याकरता सगळ्यांची क्षमा मागतो झालेल्या वेळामध्ये. कारण मी सुरुवातीलाच बोललो की आजचा प्रसंगच वेगळा आहे. यद्विवाह तद्गीत गाणं, ज्याचं लग्न आहे त्याचं गीत गावं लागतं, हा नियम आहे. आणि या नियमानुसार मला जे बोलावं लागलं, याच्यात जर कोणाला काही गैर वाटलं असेल तर ते माझं मला परत द्या, आणि जे योग्य वाटलं ते सगळ्यांनी आनंदाने स्वीकारायचं आहे. याच्यातच अमृत महोत्सवाची सफलता आहे, असं पण लक्षात घ्या. अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आज अमृत महोत्सव होतो आहे. पुढे हीरक महोत्सवही महाराजांचा करण्याचं सद्भाग्य आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावं. 100 वर्षाला हीरक महोत्सव असतो, तर 100 वर्षापर्यंत त्यांना आयुष्य लाभावं. नुसतं आयुष्य लाभावं असं नाही, बुद्धिस्थैर्य, आरोग्य लाभावं, बुद्धिस्थैर्य लाभावं, कार्यक्षमता लाभावी, सगळंच्या सगळं परमात्मा पंढरीनाथानं त्यांना द्यावं. आणि त्या हीरक महोत्सवाला, कीर्तनाला पुन्हा मलाच बोलवावं. बोला बाबा, बोलवता की नाही सांगा लगेच. नुसते आता टाळे वाजवतात, पण त्यावेळेला मला बोलवणार नाहीत कोणी, असं करू नका. त्यावेळेला अमृत महोत्सव होऊन गेलेला असेल, होऊन गेलेला, 5 वर्ष मागं पडलेला असेल. काही त्याची काही काळजी हा ते झालं असं नाही. आता ते काय काही नाही ते असं आपल्याला बाकी काही विचार करायचं कारण नाही. एवढं दीर्घायुष्य महाराजांना प्राप्त व्हावं, कार्याची क्षमता प्राप्त व्हावी, देहाचं स्थैर्य राहावं, बुद्धीचं स्थैर्य राहावं, आरोग्याचं स्थैर्य राहावं. आत्ताचे अनारोग्य थोडंफार त्यांच्या शरीरामध्ये आहे, तेही परमात्मा कृपेनं, संतांच्या कृपेनं संपून जावं. पूर्ण आरोग्य प्राप्त व्हावं, बुद्धीची स्थिरता आणि कार्यक्षमता निर्माण होऊन विद्यार्थी घडवण्याचं कार्य असंच शेवटपर्यंत त्यांचं चालत राहावं, असे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, परमात्मा पंढरीनाथ आणि सगळे गुरुजन यांच्या चरणाला प्रार्थना करून अमृत महोत्सवाची शुभेच्छा देतो. पुढे अभंगाचा विचार करायचा आहे. एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
चित्ते त्याचे घडावी संगते ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. जागरास कीर्तन असल्यामुळे मागणी परभंग सेवेकरता घेतलेला आहे. तुकोबारा या भंगातून परमात्मा पंढरीनाथाजवळ साधू पुरुषाची संगती मागतात. आता मी सुरुवातीला असं बोललो होतो की साधू पुरुषाचं जे मागणं असतं ते देव आणि संताच्या शिवाय दुसरीकडे कोणाकडे नाही. मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. तुकोबारा सांगतात ना, देवा मला मागायचं ते आम्ही तुलाच मागू. जीवभाव मनातली गुप्त गोष्ट सांगायची झाली तर तुलाच सांगू, आणि पाया पडायचं असेल मनाभावापासून श्रद्धेनं तर आम्ही देवा तुझ्याच पाया पडणार, इतर कोणाच्या पायाही पडणार नाही. मनातली गुप्त गोष्ट कोणाला दुसऱ्याला सांगणारही नाही. आणि त्याचप्रमाणे देवा मागायचं जर झालं तर आम्ही दुसऱ्या कोणाला मागणार नाही. तुकाराम महाराजासारखे साधू पुरुष दुसऱ्याकडे का मागत नाहीत? त्याचं एकच कारण आहे, त्यांना जे पाहिजे ते संसाराच्या बाजारात कुठे मिळतच नाही. संसारी मनुष्याच्याकडे जे मिळतं ते संताकडे मिळत नाही, आणि संताकडे जे मिळतं ते संसारी मनुष्याच्याकडे मिळत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा साधं उदाहरण मी नेहमी याच्याकरता सांगतो. आपल्याला हिरा जर पाहिजे असला तर चुरमुरेवाल्याच्या दुकानात जाऊन उपयोग नाही, आणि आपल्याला चुरमुरे पाहिजे असतील तर हिरेवाल्याच्या दुकानात जाऊन काही उपयोग नाही. हिरा मागावा जवाहिराच्या दुकानात जाऊन, आणि चुरमुरे मागावेत चुरमुरेवाल्याच्या दुकानामध्ये जाऊन. एवढाच प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. त्याच्यातल्या त्याच्यात चिंतन करा. चुरमुरेवाला आपल्याला हिरा कधीच देऊ शकत नाही, पण हिरेवाल्याकडे जाऊन मला हिरा नाही बाबा चुरमुरे पाहिजेत म्हणलं तर तो चुरमुरे आणून देऊ. तो म्हणतो माझ्या दुकानात नाहीत पण मी तुम्हाला चुरमुरे आणून देऊ शकतो म्हणतो. थोडा वेळ बसा, मी तुम्हाला चुरमुरे आणून देतो म्हणतो, तो आणून देऊ शकतो. तो आणून देऊ शकतो, पण त्याला चुरमुरे मागण्यात आपला शहाणपणा नसतो. विठ्ठल हिरा पाहिजे असेल तर चुरमुरेवाल्याकडे मिळत नाही, आणि चुरमुरे पाहिजे असतील तर हिरेवाल्याकडे जसे मिळत नाहीत ना, तसं परमार्थातलं जे मागायचं ते संसारी जीवाकडे मिळत नाही. आणि संसारी जीवाला संसार जर मागायचा असला तर तो संताकडे मिळत नाही. इकडचं तिकडं तिकडचं इकडं काहीच मिळत नाही. त्याच्यातल्या त्याच्यात मी काय सांगितलं, चुरमुरेवाल्याच्या दुकानात जाऊन हिरा मागितला मिळतच नाही. तसं संसारी मनुष्याच्याकडे जाऊन आपण परमार्थातल्या गोष्टी मागायला लागलो, ज्ञान वैराग्य भक्ती ते म्हणलं तर ते तिथं मिळतच नाही. पण हिरेवाल्याच्या दुकानात जाऊन मला चुरमुरे पाहिजेत खायला असं जर म्हणलं तर तो म्हणतो माझ्या दुकानात नाहीत पण मी आणून देतो. असा जसा प्रकार आहे की नाही, तसं देव आणि संताकडे जाऊन आपण जर संसार मागितला तर देव आणि संत संसार देण्याकरता जरी बसलेले नसले तरी ते आपल्याला संसार आणून देऊ शकतात. ही गोष्ट खरीच आहे. विठ्ठल विठ्ठल सकाळ मुक्ती करणाऱ्याला संसारातल्या वस्तू देव देतो, तसं संत महात्म्याच्याकडे गेल्यानंतर साधू पुरुष संसारिक वस्तू देत नाही का? एक उपनिषदातलं चिंतन आपल्याला सांगतो. श्रुती माता असं बोलून गेले, तस्मात आत्मज्ञम अर्चयेत भूतिकामः. भूतिकाम शब्दाचा अर्थ ज्याला ऐश्वर्याची इच्छा आहे, ती ऐश्वर्याची इच्छा असलेल्या माणसानं काय करावं? आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी महात्म्याची पूजा करावी असं श्रुती माता बोलली. आत्मज्ञम अर्चयेत भूतिकामः. ऐश्वर्याची इच्छा असलेल्या माणसानं
ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी महात्म्याची पूजा करावी. याचा अर्थ काय झाला? ब्रह्मज्ञानी महात्मा ऐश्वर्य म्हणजे संसारातल्या वस्तू देऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल. देवाला जसे चुरमुरे आणून देऊ शकतो तसा ब्रह्मज्ञानी असलेला महात्मा आपल्याला संसारात आणून देऊ शकतो. हे खरं आहे. पण हिरेवाल्याच्याकडे जाऊन चुरमुरे मागण्यात आपला मूर्खपणा जसा आहे तसा देव आणि संताच्याकडे गेल्याच्या नंतर संसार मागण्यामध्ये आपला मूर्खपणा. हिरेवाल्याला काय द्या? चुरमुरे मागायचं काय? त्याला म्हणावं बाबा तुझा टाकून देण्यासारखा असलेला एखादा हिरा दे रे. तो हिरा जर घेतला तर 5-25 पोते चुरमुरे घ्यायची ताकद येते. मग त्याला शरीरभर चुरमुरे आणून दे कशा करता म्हणायचं आपण. म्हणून आहे त्याप्रमाणे परमात्मा आणि संत महात्मा यांच्याकडे गेल्याच्या नंतर परमार्थातली साध्यातली साधी गोष्ट त्याने जरी आपल्याला दिली तरी त्याच्या योगानं आपलं असं कल्याण होतं की संसार अनंत पटीने आपल्याला मिळून जातो. महाराजांना साधू पुरुषाची संगती मागायची होते. आणि संताची संगती मागायची कोणाला याचा विचार करून महाराजांनी विचार केला देवाला मागावं. कारण साधूचा स्वभाव असा असतो देवाच्या संबंधात जे मागायचं आहे ते संताला मागतात आणि संताच्या संबंधात जे मागायचे ते देवाच्याकडे मागतात. महाराजांना देवाच्या संबंधातली भक्ती मागायची होती. कोणाला मागितली हो? नवविधा काय बोलिले देव, नवविधा काय बोलिले देव, नवविधा काय बोलिले देव, नवविधा काय बोलिले देव. जावे माझे हाती संत जनी, जावे माझे हाती संत जनी, जावे माझे हाती संत जनी, नवविधा काय बोलिले देवकी, नवविधा काय बोलिले देवकी. जावे माझे हाती संत जनी, जावे माझे हाती संत जनी, जावे माझे हाती संत जनी, नवविधा बोलिले देवकी, नवविधा बोलिले देवकी. बोलिली जे भक्ती द्यावी माझे हाती संत जनी. नवविधा भक्ती मागायची आहे. कोणाला मागता? देवाच्या संबंधातली भक्ती मागायची असल्यामुळे संताकडे मागितली. द्यावी माझे हाती संत जनी म्हणजे देवाच्या बद्दल मागायचं झालं की संताला मागतात. आणि संताच्या संबंधातलं काही मागायचं झालं बरं का. आपण भजन झाल्याच्या नंतर कीर्तन झाल्याच्या नंतर मागणीचा तुकाराम महाराजाचा अभंग म्हणतो. मागणी ते एक तुझं प्रती आहे. कोणाला मागितलं हो? देशी तरी पाहे पांडुरंगा. पांडुरंगाला मागितलं. काय मागितलं हो? या संतासी निरवी हेची माझ, या संतासी निरवी हेची माझ, या संतासी निरवी हेची माझ, या संतासी निरवी हेची माझ. आणि तुझे काही नाव तुझा, आणि तुझे काही नाव तुझा, आणि तुझे काही नाव तुझा, या संतासी निरवी हेची माझ, या संतासी निरवी हेची माझ. तुझे काही
साधू पुरुषाच्या स्वाधीन आपलं जीवन करायचं होतं. आपलं जीवन संतांच्या स्वाधीन करायचं, आपण संत स्वाधीन व्हावं. पण आपण दोन संतांच्या स्वाधीन होऊन संत स्वीकारतील की नाही माहिती नाही. म्हणून महाराजांनी देवाला प्रार्थना केली, देवा एक काम करा, माझ्याकरता माझी प्रार्थना तुम्ही पूर्ण करा. काय करा? या संतासी निरवे, या संताच्या स्वाधीन मला करा. हे चिमज दे, हेच मला द्या. आणि कदुजे काही न मागो तुझं, मी दुसरं काही तुला देवा मागत नाही म्हणे, मला संताच्या स्वाधीन कर. संताच्या संबंधानं मागणी करायची असताना ते देवाच्या जवळ चालतंय. तसं प्रस्तुत अभंगातला विचार जर आपण पाहिला तर महाराजांना साधू पुरुषाची संगती पाहिजे, म्हणून ही संत संगतीची माझी वासना देवाने पूर्ण करावी, असं महाराजांचं या अभंगातलं म्हणणं आहे. आणि कोणाची संगती पाहिजे? संताची. तो संत कसा असतो याच्याबद्दलचं वर्णन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करत संगती ऐसे आवड प्रेमाला, ऐसे आवड प्रेमाला, काची घरावी संगती, काची घरावी संगती ऐसे आवड प्रेमाला, ऐसे आवड त्याची घडावी संगती. तुकाराम महाराज देवाच्या पुढे मागणी करताना म्हणतात, देव ज्याच्या चित्तात राहतो अशा साधू पुरुषाची संगती मला पाहिजे. आता देव कोणाच्या चित्तात राहतो, कोणाच्या चित्तात राहत नाही असा विषय नाही. परमात्मा तर सर्वाच्या ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठते, अशा पद्धतीची वर्णनं गीतेने केलेली. संतांनी सुद्धा तशाच पद्धतीने वर्णनं केली. सर्वा घटीराम देहादेही, सगळ्यांच्या शरीरामध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा विद्यमान आहे. मग सर्वाच्याच हृदयात जर परमात्मा राहतो तर देव वसे चित्ती, हे वर्णन सर्वांच झालं. मग सगळ्याची संगती तुकाराम महाराज मागतात का अशी शंका येते. त्याचं उत्तर असं आहे, सर्वाच्या हृदयात परमात्मा आहे अशी ही वर्णनं संतांनी केलेली आहे. आणि काही विशेष महापुरुषाच्या हृदयात परमात्मा राहतो अशी ही वर्णन आहे बरं का. सती आणि सत्पुरुष, दानशीळ याज्ञिक, तपस्वी अलौकिक, संन्यासी जे का भक्त हन महात्मे, ये माझी निजाची धामे, निर्वाळली होम धर्मे श्रौतादिकी, अशा काही विशेष स्थानातही परमात्मा राहतो असं वर्णन आहे. मग सगळ्याच्या हृदयात राहतो हे खरं का विशेष स्थानात राहतो हे खरं, याचा विचार जर आपण केला तर दोन्ही खरं आहे. आणि दोन्ही ठिकाणी उत्तर वेगळं द्यावं लागतं. सर्वांच्या हृदयात आहे सामान्य रूपानं, साधूच्या हृदयात आहे विशेष रूपानं. आणि सामान्य रूपाला कार्यकारित्व नसतं, वेदांताचा सिद्धांत तुम्ही लक्षात घ्या बरं का. सामान्य रूप कार्यकारी असू शकत नाही. मग शास्त्राचा सिद्धांत जर आपण पाहिला तर प्रत्येक काष्ठामध्ये अग्नी आहे. कारण काय, सत्कार्यवादाचा सिद्धांत जर आपण पाहिला तर जिथून जी वस्तू व्यक्त व्हायला लागली तिथे ती वस्तू मुळामध्ये आहे म्हणावं लागेल. चिकण मातीतूनच मडकं जन्माला येतं, त्याचं कारण काय, चिकण मातीत मडकं आहे. हा, ते कार्यरूपानं आहे का कारण रूपानं आहे याच्यात सत्कार्यवाद मानत असताना संख्याचा आणि वेदांताचा मतभेद आहे. कार्य रूपानंच कार्य कारणामध्ये आहे, हा संख्याच्या हे संख्याच्या सत्कार्यवादाचं स्वरूप आहे. आणि कारणामध्ये कार्य आहे ते कार्यरूपानं नसून कारण रूपानं आहे, हे वेदांताच्या सत्कार्यवादाचं स्वरूप आहे. पण काही जरी असलं तरी कारणामध्ये कार्य आहे याच्यात कोणाचाही मतभेद नाही. सत्कार्यवादी सिद्धांत सांगणाऱ्या कोणाचाही मतभेद नाही. कार्यामध्ये कारण आहे, हा तिथे जिथे जे आहे तिथूनच ते व्यक्त होतं. मातीत चिकण मातीत मडकं आहे म्हणून तिथून व्यक्त झालं. वाळूपासून मडकं होतं का? होत नाही, कारण वाळूमध्ये मडकं नाहीच आहे म्हणून तिथून ते व्यक्त होत नाही. हा सिद्धांत जर पाहिला तर लाकडाच्या मंथनातून अग्नी ज्यार्थी प्रगट होतो
त्या अर्थी प्रत्येक लाकडात अगोदर अग्नी आहे म्हणावं लागतं. पण लाकडात असलेला ही अग्नी आहेच आहे आणि 2 लाकडाच्या मंथनातून प्रगट झालेला ही अग्नीच आहे. पण आधी लाकडात असलेला अग्नी सामान्य रूपाचा आणि 2 लाकडाच्या मंथनातून प्रगट झालेला अग्नी विशेष रूपाचा. सामान्य अग्नी घेऊन आपल्याला स्वयंपाक करता येत नाही, विशेष अग्नी घेतला की स्वयंपाक करता येतो. तसं तुमच्या आमच्या हृदयातला परमात्मा सामान्य लाकडातल्या अग्नीसारखा आणि साधू पुरुषाच्या हृदयातला परमात्मा 2 लाकडाच्या मंथनातून प्रगट झालेल्या विशेष अग्नीसारखा. विशेष अग्नीवर जसा स्वयंपाक करता येतो तसं साधू पुरुषाच्या हृदयातला परमात्मा ते देवतया जवळी असे पापनासे दर्शने, हे पापनाशाचं कार्य करून देऊ शकतो. असा विशेष रूपाने ज्यांच्या हृदयात परमात्मा राहतो, महाराज म्हणतात मला त्यांची संगती पाहिजे. संगती पाहत असताना शास्त्रामध्ये संगतीचे वेगळे वेगळे प्रकार आपल्याला सांगितलेले पाहायला सापडतात बरं का. संघाचा विचार मनुस्मृती वगैरे स्मृतिकारणी फार विस्ताराने केलेला आपल्याला पाहायला सापडतो. कारण पातकाचा विचार करत असताना पंचमहापापामध्ये 5वं महापाप संघाच्या रूपाचं सांगितलेलं आहे. ब्रह्महत्या सुरापानम स्नेयं गुरुवंगनागमः महांती पातकान्याहु तत्संसर्गीच पंचमहा, हे 4 प्रकारचे महापाप सांगितले. आणि त्या 4 पैकी एखादं महापाप करणाऱ्या मनुष्याच्या संबंधात आला, संगतीत राहायला लागला, संसर्गात आला की त्याला सुद्धा महापाप लागतं, अशा पद्धतीचा विचार सांगितला. तिथं संसर्ग कशा कशाने घडतो याचा विचार सांगत असताना संगतीचे वेगळे वेगळे प्रकार म्हणून सांगितलेले आहेत. आलापात, गात्र संस्पर्शात, स्वाध्यायात, सहभोजनात, सहशय्या, आसनात, पानात, पापम संक्रमते नृणाम, अशा पद्धतीनं संगती अनेक पद्धतीची असू शकते. आलापात, त्याच्याशी बोलणं, हा सुद्धा एक संगतीचा प्रकार आहे. गात्र संस्पर्शात, त्याच्या अवयवाला स्पर्श करणं, हा दुसरा संगतीचा प्रकार झाला. स्वाध्यायात, त्यांच्याबरोबर काहीतरी जप वगैरे करणं, अभ्यास वगैरे करणं, हा एक संगतीचा प्रकार आहे. सहभोजनात, त्यांच्या पंक्तीला बसून जेवण करणं. आलापात, गात्र संस्पर्शात, स्वाध्यायात, सहभोजनात, सहशय्या, एका शय्येवर झोपणं आणि आसनात, एका आसनावर बसणं, असा 7 पद्धतीनं संघ असतो. विठ्ठल सगळ्या पद्धतीचा साधू पुरुषाचा संघ आपल्याला उपयोगी ठरतो, अशी चिंतन आपल्याला करता येतात बरं का. संगती अशा पद्धतीने घडावी, सगळ्या प्रकारची संगती घडावी, साधू पुरुषाशी आपल्याला बोलता यावं. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे, असं बोलणं संत महात्म्याला म्हणजे काय, आलाप रूपी संगतीच करणं आहे बरं का. गात्र संस्पर्शात, त्यांच्या चरणाला नमस्कार करायला, त्यांच्या चरणाला स्पर्श केला, त्यांना आलिंगन द्यायला गेला, त्यांची दृष्टी आपल्यावर पडली, हा सगळ्याच्या सगळा जो संताचा संघ आपल्याला पाहायला सापडतो, हा गात्र संस्पर्शाचा संघ आहे. आलापात, गात्र संस्पर्श, स्वाध्यायात, त्या महापुरुषाच्या बरोबर बसून नामस्मरण करणं. कीर्तनामध्ये एखादा महात्मा आपल्याला विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगतो तेव्हा आपण त्याच्या बरोबर विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागणं, किंवा एखादा महात्मा आपल्याला पाठ सांगत असताना तो पाठ आपण व्यवस्थित रीतीने समजावून घेणं, हा सुद्धा साधू पुरुषाचा संघच आहे. विठ्ठल विठ्ठल. सहभोजना, त्यांच्या पंक्तीला बसून आपल्याला जेवण करायला मिळालं. सहशय्या, एका शय्येवर झोपणं, आता हे कधी जमत नाही बरं का. असले गुरु असल्यावर तर अजिबातच जमत नाही. त्यांच्याबरोबर कसं अंतरावर जाऊन झोपायचं, काही बाजूला बसू देत नाही. बघा इथे एवढ्या उत्सवात जरी येऊन बसलेले असले तरी कोसकोस माणसं दूर आहेत त्यांच्यापासून असतं. त्याला काय करता, सहशय्या आसन वगैरे काही जमत नाही बरं का. पण सहशय्या हा सुद्धा साधू पुरुषाच्या संगतीचा एक प्रकार आहे. ते काय, हे सगळं स्वच्छतेच्या नादातून आहे बरं का. हे आदर, वैभव, स्वच्छता, हे सगळेच्या सगळे प्रकार असतात की नाही. स्वच्छतेचं फार वेळ आहे, त्यांना फार वेळ आहे. साखर धुवून खाता आली असती तर बाबांना धुवूनच खाता येत नाही म्हणून नाईलाज आहे. नाहीतर कसल्या हाताने आणली, हे कसं आहे बाजूला, हे म्हणायला काही कमीच नाही. सहशय्या, आसन, पान, भोजन, ते तसलं काही जमत नाही बरं का. पण अशा पद्धतीनं साधू पुरुषाची संगती करत असताना
5-7 पद्धतीची संगती सांगितलेली आहे. तसा एखादा संघ आपल्याला घडावा अशी तुकाराम महाराजांची एकली इच्छा आहे बरं का. देव वसे चित्ते त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देवा माझ्या मनावर अशा पद्धतीची आवड आहे, ही माझी वासना देवा तुम्ही पूर्ण करा असं महाराज सांगतात. संतांच्या संगतीतून आपल्याला बरेच लाभ होतात. काय काय लाभ होतात याचा विचार भर्तृहरींनी शतश्लोक त्यांच्या नीतिशतकामध्ये एका श्लोकात फार छान पद्धतीने सांगितलंय. काय काय लाभ होतात बघा. जाड्यम धियो हरति सिंचति वाचि सत्यम मानोन्नतिं दिशति पापम अपाकरोति चेतः प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिम सत्संगते कथय किन्न करोति पुसाम. संतांची संगती माणसाकरता काय करीत नाही. पहिलं काम काय, संतांच्या संगतीत गेला की बुद्धीचं जडत्व जातं. जाड्यम धियो हरती, बुद्धीचा जडत्व जातं बरं का. आपण तुकाराम महाराजाला नमन करताना जो सेवेलागी सेवक झालो अभंग म्हणतो, त्याच्यात तुकाराम महाराजांनी शेवटी निळोबाऱ्यांनी शेवटी काय सांगितलं, निळा म्हणे धराल हाते तरी द्यालमती निरूपम. बुद्धी उत्तम बुद्धी तुम्ही मला देऊ शकता. तुम्ही जर हाती धरलं मला तर तुमच्या कृपेनं मला उत्तम बुद्धीचा लाभ होतो. याला काय म्हणायचं, बुद्धीचं जडत्व साधूच्या संगतीनं जातं. संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर पहिला फललाभ काय, जाड्यम धियो हरती. दुसरा फललाभ काय, सिंचते वाची सत्यम. आपल्या वाणीमध्ये सत्याचं सिंचन संत महात्मे करतात. म्हणजे असत्य बोलू देत नाहीत, सत्य बोलायला सांगतात असंही म्हणता येतं. किंवा सत्य असलेलं परमात्म्याचं नाव आपल्या वाणीत आणून देण्याचं काम सुद्धा साधू पुरुष करतात. सिंचती वाची सत्यम मानोन्नतीम दिशती. आपला सन्मान वाढवण्याचं काम कोण करतं, साधू पुरुषाच्या संगतीत गेल्याच्या नंतर ते संगतीत संतांची संगतीच आपला सन्मान वाढवते. बघा तुम्ही, विसोबा खेचर जोपर्यंत संतांच्या संगतीत नव्हते तोपर्यंत त्यांना सन्मान नाही. पण जेव्हा ते ज्ञानोबाराच्या संगतीत आले तेव्हा नामदेवरायाच्या गुरुत्वाचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. विठ्ठल विठ्ठल दिशती पापम अपाकरोती. पाप घालवण्याचं काम कोण करतं, संतांची संगती करते बरं का. चेतः प्रसादयते. आपल्या अंतःकरणाला समाधान कशाला प्राप्त होतं हो, संत महात्म्याचं दर्शन झालं. तुका म्हणे मना झाले समाधान, देखील चरण वैष्णवांचे. साधू पुरुषाचा संघ घडला की जिताला प्रसन्नता प्राप्त होते. आणि दिक्षु तनोते कीर्ती. 10 दिशामध्ये मनुष्याची कीर्ती व्हावी, हा संतांच्या संगतीचा लाभ आहे. हे सगळे लाभ पदरात पडावेत म्हणून महाराज म्हणतात, देव वसे चित्ते त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हे माझ्या मनातली वासना पूर्ण करा देवा. आणि देवाने जेव्हा तुकाराम महाराजांना सांगितलं, संतांची नुसते तुम्हाला दृष्टी भेट घडवतो पुरे का, महाराज म्हणतात तसं नाही. हरिजना सवे भेटे नहो अंग संग तुटे. साधूची भेट पाहिजे, वळून पाहिजे, त्यांचा अंगसंग झाला पाहिजे. त्या अंगसंगात तुट नको, अंगसंग व्हावा म्हणजे अगदी जवळून संगती पाहिजे. आणि त्याच्यात तूट नको म्हणजे अखंड संत संगती पाहिजे. अखंड आणि अगदी जवळून अशी मला संतांची संगती पाहिजे म्हणल्यावर
देवाने विचारलं एवढं त्या संगतीचं महत्व काय? महाराज म्हणतात त्या संताच्या संगतीतलं जे जगणं आहे ते भलं जगणं आहे आणि ते वाट्याला यावं. महाराज तुका म्हणे जीने 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 म्हणे जेणे भले संत संघटने. तुकाराम महाराजांनी शेवटी सांगितलं की बाबा देवा साधू पुरुषाच्या संगतीतलं जे जगणं आहे हे भलं जगणं आहे. संताचं संघटन आणि संताचं संघटन, संघटनामध्ये एक होणं असतं आणि संघटनामध्ये जवळ येऊन संगती घडणं असतं. संघर्षण तर संघटनामध्ये थोडंसं घर्षण वगैरे साधू पुरुषाच्या शरीराशी आपला संबंध येणं हा प्रकार आहे. आणि संघटन याच्यामध्ये एकी भावाचा विचार आपल्याला पाहायला सापडतो. साधू पुरुषाच्या जवळही जाणं व्हावं आणि साधू पुरुषाशी एक होणंही व्हावं. बरं का, संगती शब्दाचा तसा जर अर्थच आपल्याला करायचा झाला तर एका वेदमंत्राच्या अर्थानं संगती शब्दाचा अर्थ आपल्याला करता येणं शक्य आहे. संगच्छध्वम संवदध्वम संभो मनवसी जानताम. श्रुती माता असं म्हणते की आपण काय केलं पाहिजे, आपण सगळ्यांनी मिळून चाललं पाहिजे, आपण सगळ्यांनी मिळून संवाद साधला पाहिजे आणि आपल्या सगळ्याची मन एक झाली पाहिजे. हे एकत्रित राहून एका पद्धतीनं आचरण करणं, एकत्रित राहून सगळ्यांनी संवादानं बोलणं, विसंवाद होणं देणं आणि सगळ्याची मन सगळ्याचे जीवभाव एक होणं याला संगती म्हणतात. अशी साधू पुरुषाची संगती आपल्याला घडावी. त्याच्यामध्ये आपलं कृतार्थत्व आहे, त्याच्यामध्ये जिण्याला भलेपणा आहे असं महाराजांनी या ठिकाणी सांगितलं. म्हणून ती साधू पुरुषाची संगती मला अखंड असावी असं महाराज देवाच्या जवळ मागतात. आपणही देवाला संत संगती मागितली पाहिजे. ती संत संगती मागत असताना आपले शब्द देव कानावर घेईल याचा भरवसा नाही. म्हणून तुकाराम महाराजाच्या शब्दामध्ये ती संगती आपण मागावी. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं परत एकदा जंगली शास्त्री महाराजांना
दंड आयुष्य, आरोग्य, बुद्धिस्थैर्य, कार्यक्षमतेची स्थिरता या सगळ्या गोष्टीचं उपसंविधान भगवंतांनी द्यावं, संत महात्म्यांनी द्यावं अशी संतांच्या चरणाला प्रार्थना करून सेवा पूर्ण करतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली खाली बसा, खाली बसा. पाठीमागची उठलेली सगळी भाविक मंडळी पुनश्च एकदा सर्वांना विनंती आहे, 2 मिनिटं बसा खाली. आपल्या आश्रमाचा नियम मोडू नका कृपया करून. आपल्याकडे फार मोठे विद्वान आणि साधू कीर्तनकार आले. आपल्याकडे महाराष्ट्रातले खूप विद्वान आणि साधू महात्मे कीर्तनासाठी आले. आपण मधूनच उठून पळू लागला तर अवहेलना होते. कृपया सर्वांनी शांत बसायचंय, गडबड गोंधळ करू नका. आमच्या संस्थांकडून आदरणीय जंगले शास्त्री महाराजांचा सन्मान करतो. श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी यांचं स्वागत देगलूरकर घराण्याकडून होत आहे. सर्वांनी मनपूर्वक एकदा स्वागत करायचे. सर्वजण टाळी वाजवा. पुंडलिक महाराज हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव रामेश्वर भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में भावना हो, विश्व का धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोली जय जय क्षमा महाराज तुम्ही नाही चारिला अधिकार महाराज तुम्ही कामरे चारी क्षमा महाराज तुम्ही ज्ञानदेव आज अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. पूजनीय आपण ज्यांचा अमृत महोत्सव आज करत आहोत, महाराजांचा सन्मान होणार आहे. आपल्याला विनंती आहे 2 मिनिटं कोणीही उठायचं नाही. विनंती आहे आपल्याला, एक अत्यंत दिव्य असं सोहळा आपण पाहणार आहोत. आपल्याला विनंती आहे जागेवर बसा. पिवळ्या शर्ट लोक नाही, खाली बस रे, बस रे, बस लवकर खाली, खाली बसा पटकन. विनंती आहे तुम्हाला. हे पहा, आपण महाराजांना प्रेम देण्यासाठी आलोय. कृपया महाराजांना त्या ठिकाणी त्यांची शांतता आणि त्यांचं प्रेम नष्ट होईल असं कोणी काही वागू नका. खाली बसा, बसा पटकन खाली, खाली बसा. जेवण सुरू होणार नाही. एक विनंती आहे. आज जे आपल्याला कीर्तनकार लाभलेले आहे, आदरणीय पूजनीय महाराजांवरती आणि आपल्या संस्थेवरती नितांत प्रेम असणारे या ठिकाणी चंद्रशेखरजी महाराज गुरुवर्य देगलूरकर यांच्याबद्दल आज महाराजांनीच बोलावं आमची सगळ्यांची विनंती आहे. त्यामुळे महाराज आज कधीच आले नाही, पण 2 शब्द, कारण जे अनुभवलेलं नाही, महाराजांनी अनुभवलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे आपण त्या महाराजांनाच विनंती करूया की महाराजांच्या बद्दल 2 शब्द बोलावे.
हे म्हटलं प्रथमच बोलतो मी आज नाही बर बरोबर तुकाराम करायला खूप होतं रोज शांत बसा 2 मिनिटं रोजच करते एक 2 मिनिटं सांगितलं आज आपल्या श्री क्षेत्र डोंगरकर श्री ज्ञानेश्वर आश्रम संस्था यांच्यातर्फे अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात आज शेवटची सेवा हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य चंद्रशेखर महाराज यांनी अत्यंत वेळेत येऊन आपली सेवा या ठिकाणी आपल्याला सादर केली आहे. आता महाराजांनी त्यांचा माझा काय संबंध आहे ही गोष्ट सांगितली, पण त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या विरोधात करता माझ्या रागातच प्रदर्शन केले. सगळी महाराज तसंच करते, त्यांना विरोध करायचा असतो की माझ्या रागाचा वापर करतात. रोज लोकांत असा संदेश आला का महाराज म्हणजे या ठिकाणी जमदाग्नी. आता माझ्या डोक्यात जमदाग्नीची पाठी लागली काय करतो ते नाही ते नाही सांगितलं का महाराजातील उत्तम राग गातात ते नाही सांगितलं, महाराज राग करतात ते महाराजांची माझी लहानपणची मैत्री आहे. महाराजाला बोटाला धरून मी शिकवलंय, पहिलं कीर्तन मी लिहून दिलंय, टाळी वाजवायला मी शिकवली. चैतन्य महाराज शेखर महाराज असे लहान लहान होते, त्यांना बोटाला धरूनच मी या ठिकाणी महाराजांचं माझं खूप प्रेम होतं. एक 7 वर्ष 8 वर्ष रात्री 10 ते सकाळी 8 एवढ्यात ते बेळतंग बाजूला होतो. 12 तास एकत्र भांडायचं, एकत्र विरोध एकत्र करायचा, दिवसभर एकत्र यायचं, खोली जाऊन घ्यायची, मग दोघांची काहीच विनोदही चालायचे, भांडणही चालायचे, आत घेणे चालायचे. आमच्या दोघांची खूप अत्यंत घट्ट मैत्री आहे. आणि त्याला आता तो जुना काळ झाला असो, त्यांच्या आणि आमच्या घराण्याची खूप पूर्वीपासून आमच्या गुरुवारांचे संबंध आहे. देगलूरकर घराणा हा साक्षात्कारी घराणा आहे. गुरुमारांचा आपण ऐकतो साक्षात्कारी घराणा आहे. आणि आज आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्याला धर्ममूर्ती म्हणतात, विद्वत मूर्ती म्हणतात. माझ्यापेक्षा महाराज लहान जरी असले तरी आम्हाला ते गुरुस्थानी आहे आणि कारण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये विद्वत्तेचं एकमेव अधिकरण कोण असेल तर आज शेखर महाराज आहे. आणि आचरणाची गोष्ट रात्री पण कोणाला समजेल, सगळी आपले तडजोड असते. शेखर महाराज पण माझ्याकडे तडजोड, दिवसभर नाही पाणी त्याचे नाही पे, पण लागली ताण म्हणजे पुढे पाणी पेला अशी कधी गोष्ट घडणार नाही. आमच्या दोघांचंही जीवन असंच आहे, आमच्याकडे तडजोड नाही. असं आहे महाराजांच्या जीवनात कधीच तडजोड नाही. आणि म्हणून यथोचित आचरण, एक याज्ञिक ब्राह्मण जसा आचरण करतो त्या पद्धतीने महाराज जीवन अतिशय आचरणनिष्ठ आहे, तपोनिष्ठ आहे. अत्यंत विद्वान लोक आपल्या संप्रदायामध्ये अत्यंत विद्वान आहेत. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये महाराजांना फार वेगळं स्थान आहे. त्याने आता सांगितलं माझे सगळे मित्र म्हातारे आहेत. वस्तुस्थिती आहे, माझ्यापेक्षा काही वयस्कर आहेत, मी आहे. जेवढे संप्रदायातले वयस्कर आहेत ते सर्व लोक महाराजांच्या पाया पडतात. ही वस्तुस्थिती आहे. का पडतात ते? त्या घराण्याबद्दलचं आमचं प्रेम. त्यांचे वडील कालिदासाचं काव्य आहे, 250 श्लोक आहेत. काय साहेब त्याचं नाव काय? श्लोक आहेत रघुवंश. त्या रघुवंशाचा त्यांचा पाठ व्हायचा होता. आणि त्या काळामध्ये धारुकर शास्त्री नाथ महाराज हे विद्यार्थी अवस्थेत गेले म्हणजे एकनाथ हे एवढं पाठ करून मग तुला सांगेल. ते पाठ करून म्हटलं ते एकनाथ महाराज संध्याकाळी 10 वाजता त्यांना ते 250 श्लोक घेऊन गेले. ते पहाटे 4 वाजता कणगी लावून सकाळी आले. आणि काय आला म्हटले किंवा गुरुजी 250 श्लोक पाठ झाले. बापरे, धारुकर शास्त्री 250 श्लोक पाठ झाले म्हटलं की ते बेस मिळेल तुला आता सांगतो. एवढे विद्वान होते एकनाथ महाराज. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदाय अगदी विद्येचं मूर्तिवंत रूप यांचे पितृचरण होते. आणि तशीच प्रतिकृती शेखर महाराजांची. म्हणून शेखर महाराजांबद्दल आम्हाला खूप मोठे प्रेम आहे. ते माझे मित्र आहेत, ते माझे गुरु आहेत, ते माझे सखा पण आहेत. आता तुम्ही सगळे नाते ऐकलेले आहेत. म्हणून जास्त बोलायला वेळ नाही असं तो भाग. म्हणून महाराजा ठिकाणी आले, त्यांनी सेवा केली, त्यांची सेवा व्हावी. रात्री तुम्ही ऐकले महाराजांनी ते यावं आणि त्यांनी कीर्तन करावं या अपेक्षेने आम्ही सप्ताह बदलून टाकले. डायरेक्ट 8 दिवस पुढे सप्ताह घेतला. आता आमची एवढी भावना आहे, पण त्यांची आमच्याबद्दल किती भावना तर काय माहिती
आपलं काय कळतं, मोठे माणसं सगळं मोठंच असतं. असं हे पहिल्यापासून असंच चालत आलेलं आहे. असं महाराज इथं आले. घटना सांगायची राहून गेली. ब्याण्णव साली मी तुकाराम गाथा संघाला सुरुवात केली. गाथा सचिंतन चालू असताना रोज महाराज यायचे. दिवसभर आम्ही बसून त्याच्या अभंगाचा थोडाफार एक ढाचा ठरवायचा विचाराचा. त्या ढाचा ठरवल्याच्या नंतर मग त्याच्यात उदाहरणं प्रमाण वगैरे विचार मी करत होतो आणि मला नंतर दुसऱ्या विषयीचं बोलणं असायचं. एका विषयी हे आले नाही तर माझा मी विचार केला. मी विचार केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवचनाच्या वेळेला हे आले. आल्यावर मला विचारलं काय अभंगाचं स्वरूप काय ठरवलंय, निरूपण काय करणार आहात. त्याच्यात मी जे बोललो त्या अभंगाला सोडूनच सगळं होतं. ह्याच्यात बेचैन झाले. मला म्हणले हे तर काही नाही गो, या अभंगाचं असं नाही, तुम्ही असं सांगणार आहात का? असंच सांगणार म्हणजे हे असं नाहीच आहे. इतके बेचैन झाले. तिकडं रामकृष्ण हरिभजन सुरू झालेलं, मला जायचंय. मी तयार झालो. तयार होऊन म्हणला आता तुम्ही बसा, माझ्याकरता जप करा आणि मग मी व्यवस्थित बोलतो की नाही बघा. मग मी जाऊन बोलायला सुरुवात झाल्याच्या नंतर 15 मिनिटापर्यंत हे दारात उभे राहून बेचैन, माझ्या बैठकीच्या दारात उभं राहून व्यासपीठाकडे बेचैनीनं बघत होते. हातात माळ होती. पण मी जे बोललो ते चिंतन करून जे गेलो होतो ते काहीच मला बोलावं वाटलं नाही. मी दुसरं बोललो आणि जे दुसरं बोललो ते बोलले इतकं भावलं की घरात आल्याबरोबर मला त्याने आधी सांगितलं हे फार छान झालं. जाता आठवली म्हणून सांगितलं, नाहीतर त्यांनी बोलताना मी बोलावं हे जुगलबंदीचं भाषण नाही. तुम्ही जे बरोबर बोललात ना तो माझ्या रागाचा परिणाम होता. असं आपला हा शेवटचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. आता ज्यांना भूकच लागली ते वड्या म्हणून खायला ते खात, मला आम्हाला भरपूर माणसं बसलेली, काय अडचण नाही. हा काही 2 मिनिटं उठू नका, शांत बसा. काय नाही विनोदाचा भाग आहे तर असं मी पोलीस महाराजांना जसं त्यांनी मला आशीर्वचन दिलं, ब्रह्मदेवाचं भूदेवाचं आशीर्वचन हे आजरामर असतं, अक्षय असते. महाराजांचं आशीर्वचन मला आजरामर असं समजतो. त्यामुळे मी महाराजांना त्यांचं भावी जीवन सुख समृद्धीने समृद्ध आरोग्य संपन्न जगो अशी पांडुरंगाची मी प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. हा 1 मिनिट आज आपल्या सप्ताहाचं आता असं मला माहिती उभं केलं पाहिलं, तू उभं केलं तर बोल द्या ना. काय मला बोल आता पहिलं नाही, तुम्ही खोटे बसा. नाही तुम्ही बसा 1 मिनिट. 1 मिनिट मला अडचण नाही. मला तुम्ही माझी बोलण्या टिकायची तुम्ही एवढं कोट घेऊन जात मीटर पळत नाही. हा सप्ताह ज्याने आयोजन नियोजन केलं, अक्षय दिवस या सप्ताहाचं नियोजन करत असताना ज्याने आपला आपला खांदा या ठिकाणी गेला, त्या आपले माजी मंत्री आमदार फडणवीस साहेब या ठिकाणी आले आहेत. आमच्या विद्यार्थ्याच्या वतीने आश्रमाच्या वतीने त्यांचा छोटा सत्कार करायचा आहे. तर महाराज आणि आमच्या दोघांच्या हस्ते महाराज आमच्या फडणवीस साहेब आमदार त्यांनी सप्ताहामध्ये खूप मोठा भार खांद्यावरती घेतला आणि आम्हाला खूप मोठा आधार दिला. त्यामुळे मध्ये फडणवीस साहेब येणार आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप कष्ट केले, अतिशय चक्रमात केले आणि म्हणून उद्या त्यांच्याबद्दल बोलणार आहे. पण तरी आमच्या विद्यार्थ्याच्या वतीने छोटासा सत्कार करावा अशी आमची अपेक्षा होते. तो फडणवीस साहेब यांनी ठिकाणच्या सत्काराचा स्वीकार करावा. विशेष प्रकारे मी उद्या बोलणार काही साहेबांच्याबद्दल. उठू नका, 1-2 मिनिटं शांत बसा. तुमचा योग कधी आहे?
तिकडे ते तनपुरे तयार त्यांचे धन्यवाद. या ठिकाणी अतिशय महत्वाचा असा दुसरा सत्कार या ठिकाणी होतोय. आदरणीय गुरुवर्य शास्त्री महाराजांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आदरणीय गुरुवर्य शास्त्री महाराजांचे जे माजी विद्यार्थी आहेत